स्क्रीन दिसते. येस सर. मला वाटतं आपण चालू करूया. बाकीचे जॉईन होतील ते पण याच्यात चालेल ना. येस सर. आता ओके. ओके. काल आपण काही टेस्ट पाहिल्या, त्याच्यातल्या आज काही टेस्ट आपण बघणार आहोत. डिफरेन्शियल ॲबिलिटी टेस्ट असं आपली पुढची टेस्ट आहे. त्या डिफरेन्शियल ॲबिलिटी टेस्ट ही टेस्ट बद्दल आपण काल म्हटलं होतं. काही वाचलं कोणी? योगिता मॅडम, शुभदा मॅडम, अस्मिता मॅडम. डीएटी बद्दल काही वाचलं का? कुछ पढ़ा है डीएटी के बारे में आपने? हमने कल इस पे बात की थी कि हम थोड़ा पढ़ के आएंगे. चल ठीक आहे. काल आपण हेलो सर. हाँ हेलो. हाँ सर, मुझे बोलिए. लग रहा है मतलब अगर आप जो टॉपिक बताया ना आपने डिफरेंशियल एबिलिटी टेस्ट के डीएटी के बारे में. हाँ हाँ सर, लग रहा है कि मतलब हर बच्चे में अपनी अपनी एबिलिटीज होती है. तो एग्जैक्टली, यस हाँ, करेक्ट. तो उसको टेस्ट करने के लिए आप जो टेस्ट बनाएंगे उसको शायद डीएटी बोलेंगे. वो जो हम डिजाइन करेंगे ऐसा. हाँ, मतलब जो टेस्ट डिजाइन होता हो, मतलब जो एजुकेशन में जो डिजाइन करती है टीचर्स या जो कम्युनिटी डिसाइड करती होगी कि हाँ इस बच्चे में ये एबिलिटी है, उसके लिए शायद डिजाइन करेंगे कि हाँ इसने अचीव किया कि नहीं किया या क्या कमी रह गई, ऐसे. ओके. ऐसा लगता है. ठीक है ठीक. चलो ठीक. यस. प्रयास अच्छा किया. थैंक यू सर. यस रंजित सर. येस सर. आय डू ॲग्री विथ हर. फक्त ही जी टेस्ट आहे दॅट टेस्ट इज ऑलरेडी डिफाईन्ड अँड इस्टॅब्लिश, आणि त्याच्यावरून जे स्कोरिंग वरून आपण त्याचं फक्त वी कॅन कम टू द कन्क्लुजन की त्या इंडिव्हिज्युअलची हे कशी आहे. फक्त
एम आय राईट सर? येस येस. मला फक्त ह्याच्यामध्ये फक्त हे एक लक्षात आलं नव्हतं की इथं त्यांनी असं म्हणाले होते की डॅट सिम्पली प्रोव्हाइड वन विथ अ प्रोफाईल ऑफ अ इंडिव्हिज्युअल मेंटल स्ट्रेंथ अँड विकनेस. इट डज नॉट बाकीचे इंटेंडेड टू कोण बी. प्लीज दुसरे म्यूट करतात स्वतःला. अदर सोमनाथ सर आपण स्क्रीनवरती हा बाकीचे म्यूट करा म्हणजे एकाला एक वेळेस व्यवस्थित ऐकायला येईल आपल्याला. हो मागे हा मागे हो इथे हो गोपीकृष्णन मागे. सर प्लीज म्यूट करा. अरे ते चटणी लावली मागे हो ना मागे अजून ना थोडीशी मागे. नाही, ते वंदना मॅडमचे आहेत. रणजित सर. हा येस सर. मला फक्त सर एक समजून घ्यायचं होतं की इथं असं म्हणतात की द इंडिव्हिज्युअल मेंटल स्ट्रेंथ अँड विकनेस अँड इट डज नॉट इंटेंडेड टू बी प्युअर मेजर ऑफ अ सिंगल फॅक्टर. तर प्युअर मेजर ऑफ सिंगल फॅक्टर म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांना काय काय म्हणायचं ह्याच्यामध्ये? येस या आपण याचं डीमेरिट जे आपण यावेळेस बघू ना याचं डीएटीचं त्यावेळेस मी सांगतो याचं. ओके. मर्यादा आपण डीएटीच्या आपण मर्यादा याच्यात खाली बघणार आहोत. ओके. डीएटी डिफरन्शियल ॲबिलिटी टेस्ट जी आहे जसं रश्मि मैडम म्हणालेत आपल्याला रश्मि मैडम ने कहा कि वो हर बच्चे में अलग अलग एबिलिटी रहती है. ये रंजत सर ने उसको एग्री किया, हम सब उसको एग्री करेंगे कि हर बच्चे में हर पर्सन में अलग अलग डिफरेंट ऐसे कुछ ना कुछ एबिलिटीज है. लेकिन उसको जो टेस्ट है वो हमें क्रिएट करना नहीं है. हमें करना चाहते हैं तो कर सकते हैं नहीं कर सकते ऐसा कुछ नहीं. लेकिन ये डीएटी टेस्ट ऑलरेडी मार्केट में अवेलेबल है डीएटी के नाम से. ये टेस्ट का नाम यही है डिफरेंशियल एबिलिटी टेस्ट. और डीएटी ये टेस्ट 1947 में फर्स्ट बार इसको डेवलप किया गया. द बेनेट एंड वेस्टमैन एंड सीओ इन तीनों ने मिलके ये जो टेस्ट है ये डेवलप की थी उसको. लेकिन उसके बाद में अभी तक उसमें बहुत सारे चेंजेस उसके बाद हुए. भरपूर चेंजेस आलं. पण काल एका मॅडमने आपल्याला सांगितलं होतं की ज्यावेळेस मुलगा हा 7वीतून 8वीत जातो, मला आठवत नाही कुठल्या मॅडम होत्या, की मुलगा 7वीतून 8वीत जातो त्यावेळेस ही टेस्ट केली जाते अशा बऱ्याच शाळांमध्ये असं त्या म्हटल्यात. कोण म्हटलं आहे का काल त्या मॅडम? ठीक आहे. थोडं क्लिअर करतो. मुळात ही ॲबिलिटी जरी म्हणतोय आपण तरी हे ॲप्टिट्यूड टेस्टच आहे. आपण ॲप्टिट्यूड म्हणजेच ते ॲबिलिटी आपण चेक करत असतो. डीएटी मुळात कुठल्या विषयात जसं आपण जीएटीबी मध्ये पाहिले जे फॅक्टर पाहिले तसेच फॅक्टर्स इथे पण आहेत. तेच ॲबिलिटी आपण इथे पण मेजर करणार आहोत. त्याला आपण ॲप्टिट्यूड म्हणतो. आणि हे ॲप्टिट्यूड जर तुम्ही एज ग्रुप पाहिला या टेस्टचा तर तो मुळात 8वी पासून ते 12वी पर्यंतचा आहे. तुम्ही जर पाहिला द 8 थ्रू ग्रेड टू 12th म्हणजे 8वी ते 12वी पर्यंतच्या मुलांसाठी आपण ही वापरू शकतो. स्पेसिफिकली एज्युकेशनल अँड व्होकेशनल गायडन्ससाठी ही टेस्ट मुळात वापरली जाते. याचं कारण मुळात असं आहे त्याच्या खालच्या मुलांना म्हणजे 7वीचा पास मुलाला पण ती तशी देता येत नाही. की हा जर तो 14 वर्षाचा पूर्ण झाला असेल तर आपण निश्चित देऊ शकतो. कारण सायंटिफिकली ह्युमॅन मध्ये किंवा माणसांमध्ये ॲप्टिट्यूड डेव्हलपचं जे एज आहे ते 14 वर्षानंतर फुल्ली त्याचे ॲप्टिट्यूड हे डेव्हलप होतात. म्हणून 8वी म्हणजे 14 वर्षापासून पुढे म्हणजे 14 वर्षाला सहसा मुलगा 8वीत असतो. म्हणून 8वी ते 12वीचा कालखंड म्हणजे मॅक्झिमम ॲप्टिट्यूड सगळ्या ॲप्टिट्यूड टेस्ट जर आपण पाहिलं तर आपल्याला हाच कालखंड दिसेल की 14 वर्षानंतर ॲप्टिट्यूड व्यक्तीमध्ये बऱ्यापैकी डेव्हलप व्हायला सुरुवात होते किंवा डेव्हलप झालेले असतात. म्हणून तिथे मेजर करणं ते सोपं आणि चांगलं आणि व्यवस्थित. जर ॲप्टिट्यूड डेव्हलपच नाही तर ते तिथे मेजर करून आपण काय करणार आहोत. म्हणून 8वी ते 12वी हा आहे त्याचा. आणि एज्युकेशनल पर्पज म्हणजे 10वी नंतरून त्यांनी 8वी-9वीला जरी टेस्ट केली तरी पण 10वीला त्यांनी कुठलं हे करावं की कुठल्या याच्यात ॲबिलिटी चांगली आहे. मग तो सायन्स फील्डला जाऊ शकतो, कॉमर्सला जाऊ शकतो, सायन्समध्ये पण इंजिनिअरिंगला जाणार की मेडिकलला जाणार, मेडिकलमध्ये पण पॅरामेडिकल जाणार की प्युअर मेडिकलला जाणार, प्युअर मेडिकलमध्ये पण स्पेसिफिक MBBS, BAMS, BHMS अशा वेगवेगळ्या ज्या फील्ड्स आहेत त्याच्यात तो किती परफेक्ट त्याच्यात बसतोय हे ॲबिलिटी मेजर करण्याचं काम ह्या टेस्ट
करत असतात. तर डीएटी पण त्याच आधाराने ही टेस्ट करतो, मेजर करत असते. आणि ह्या ही टेस्ट केल्यानंतर मुलं मुली असतात त्यांच्या व्यावसायिक आणि शैक्षणिक मार्गदर्शन त्यांना केलं जातं. मुळात या टेस्टचा उद्देशच तो हे आहे की या मुलांना मार्गदर्शन केलं जावं. आणि मुळात हे आपण जर पाहिलं तर हिला पण आपण बॅटरी असं म्हणतोय. हिला पण बॅटरी म्हटल्यामुळे काय झालं, काल आपण म्हटलं होतं बॅटरी म्हणजे काय, तर 2 पेक्षा जास्त चाचण्यांचा संच असतो ना, वेगवेगळ्या चाचण्यांचे संच. अशा याच्यात 7 चाचण्यांचा आपल्याला इथे या डीएटी मध्ये त्यांचा आपल्याला संच दिसतो. म्हणून विविध बौद्धिक आपण पाहिले की विविध ॲबिलिटीचे, विविध बौद्धिक क्षमतांचे मुलं असतात. म्हणून त्यांचं सायंटिफिक वेचं त्यांचं मेजरमेंट झालं पाहिजे. त्यांचं मॅथमॅटिकल वेने मेजरमेंट झालं पाहिजे, त्यांचं आर्टिस्टिक वेने त्यांचं मेजरमेंट झालं पाहिजे. कारण मुलगा कुठल्या ह्याच्यामध्ये त्या त्या वयामध्ये तो त्याच्या ॲप्टिट्यूड कुठल्या ॲबिलिटीचे डेव्हलप झालेले आहेत ते मेजरमेंट करून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी ही टेस्ट आहे. 1963ला याच्यावरती बऱ्यापैकी पुन्हा एकदा काम आपल्याला झालेलं दिसून येतं. 50,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी पुन्हा ते नमुना त्यावेळेस दिला आणि रिस्टँडर्डाईज जी 1947ची टेस्ट होती ती पुन्हा रिस्टँडर्डाईज करण्याचा प्रयत्न आपल्याला या टेस्ट डेव्हलप करणाऱ्यांनी केला. त्याच्यानंतर ती पुन्हा 1982 आणि 1984ला पुन्हा त्याच्यात हे करून त्याच्यात 2 फॉर्म व्ही आणि फॉर्म डब्ल्यू असे 2 फॉर्म त्याच्यामध्ये त्यांनी टाकले. आणि हे जे फॅक्टर अनालिसिस आपण पाहतोय की डीएटी ही फॅक्टर अनालिसिस बेस आहे. तुम्ही टेस्टिंगच्या याच्यामध्ये फॅक्टर अनालिसिस नावाचा एक घटक तुम्हाला होता अभ्यासायला फर्स्ट सेमेस्टरला. त्याच फॅक्टर अनालिसिस या घटकावरती आधारित ही टेस्ट आहे असं आपल्याला आहे ना. फॅक्टर आहेत ना 7 वेगवेगळे. नाहीये. फॅक्टर जरी दिसत असले तरी ही टेस्ट मुळात फॅक्टर वरती अनालिसिसवर आधारित नसून ते एक्सपेरिमेंटल डेटा ज्याला प्रायोगिक पद्धत आपण म्हणत आहोत त्या प्रायोगिक पद्धतीवरती ही आधारलेली आहे. पहिले मुलांच्या प्री टेस्ट पोस्ट टेस्टच्या माध्यमातून डेटा क्लिक केल्यानंतर त्याच्यावर येणारे इम्पॅक्ट त्याच्यावर झालेला आहे तो चेक करून, म्हणून एक्सपेरिमेंटल डेटावरती आधारित ही टेस्ट आहे. फॅक्टर दिसत आहेत म्हणून फॅक्टर याचा तुम्हाला नेट सेट किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर कोणी देणार असतील तर तिथे येऊ शकतो की डीएटी ही फॅक्टर अनालिसिस टेस्ट आहे का. तर ती आपल्याला वाटतं की 7 फॅक्टर आहे आपण मेजर करणार आहोत, तर ती कदाचित फॅक्टर अनालिसिस तर ते फॅक्टर अनालिसिस नाही, ते एक्सपेरिमेंटल बेस अशी ही टेस्ट आहे. त्या चाचणीच्या आपण थोडं म्हटलो होतं, थोड्या वेळापूर्वी म्हटलो होतो. तर ही 100% जरी आपण आपण म्हणत असतो तरी याच्यात तर सरांनी विचारलं होतं की ती 100% आपण ही चाचणीच्या मर्यादेमध्ये आपण 100% शुद्ध पद्धतीने प्युअर पद्धतीने तिचं मेजरमेंट ही टेस्ट करत नाही. त्याचं कारण असं आहे की कुठले आपण टेस्टिंगच्या त्या याच्या पण पाहिलं होतं की आपण 100% कुठलेच गोष्ट 100% तंतोतंत आपण काय एक भविष्य जाणणारे नाही किंवा आपण क्रिएटर नाही आहोत ना, आपण कोणी नाहीये, पण आपण 100% जो व्यक्ती बनवतो तो 100% ती टेस्ट तो बनवेलच व्यवस्थित त्याने त्याचे येणारे रिझल्ट हे नसतील. कारण काय असतं, आपण कच्चे गुण असतो, रॉ स्कोर असतो, ते रॉ स्कोरचं रूपांतर आपण ज्या टक्केवारीत करतो पर्सेंटाईल रँक मध्ये त्याचं रूपांतर करत असतो. आणि हे पर्सेंटाईल रँक हे जे असतात हे पर्सेंटाईल रँक मध्ये कमी जास्तपणा आपल्या त्या टक्केवारीच्या श्रेणीमध्ये करताना व्यक्तीकडून चुकू होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांनी ते आपण जे म्हटलंय की ते 100% शुद्ध मापन आपल्याला करता येत नाही किंवा नाहीये असं त्याच्यामुळं आपल्याला तसं म्हणावं लागतं. कारण प्रत्येक व्यक्तीच्या बौद्धिक सामर्थ्याला मर्यादित आहे. आज जर माझं माइंडसेट चांगला असेल, समजा आता मी व्यवस्थित हे दिला तर मी आज टेस्ट व्यवस्थित पॉझिटिव्हली ओके छान याच्याने देऊ शकतो. आणि मला टेस्ट द्यायची नाही, मला मैदानावर खेळायचं होतं पण मला बळजबरी पॅरेंटने टेस्ट देण्यासाठी घेऊन आलेले आहेत, तर त्यावेळेस माझे येणारे रिझल्ट हे माझ्या ऍक्च्युअल ऍप्टिट्यूड मध्ये ऍक्च्युअल ॲबिलिटी नुसार ते वेगळे असतील. म्हणून आपण त्या की त्या घटकाचं ते शुद्धपणे आपण
एकाच घटकाचं ते पूर्ण होईल का किंवा ते करत नाही असं तिथं म्हटलं गेलेलं आहे. रणजित सर. तर डीएटी चाचण्यांमध्ये 7 उपचाचण्या किंवा 7 सब टेस्ट आपल्याला दिसत आहेत या 7 सब टेस्ट. पहिला आहे आपल्या त्याच्यामध्ये व्हर्बल रिझनिंग. व्हर्बल रिझनिंग काय असतं व्हर्बल रिझनिंग मध्ये? तर ह्या पार्टमध्ये 50 वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द असतात किंवा वर्ड्स असतात आणि त्यांना सारखे शब्द असतात आणि त्या विद्यार्थ्याला शब्दामधील दोघांचा संबंध ओळखून योग्य उत्तर द्यायचं असतं. म्हणजे काय, आपण या पद्धतीचे प्रश्न आपण स्कॉलरशिप परीक्षा असतील, बाकीच्या अजून कॉम्पिटिव्ह एक्झाम असतात तिथं असतात. 2 शब्दातील साम्य आहे. आपण जर म्हटलं की पुस्तकाने काय करतो आपण? पुस्तकाचं वाचन करतो. मग पेनचं पुढे काय येईल? साहजिक आहे, लिखाण येईल, है ना. हा संबंध म्हणजे पेनच्या पुढे प्रश्नचिन्ह राहील. या पद्धतीच्या अॅनॉलॉजी तिथे करावं लागतं आणि अॅनॉलॉजिकली आपल्याला उत्तर त्याचं द्यावं लागतं की याच्यानंतर हे आहे हे संबंध, साम्यता काय आहे पुढच्या शब्दांमधलं, ते साम्यता ओळखून उत्तर द्यायचे असतात. हे व्हर्बल रिझनिंग मध्ये 50 पद्धतीचे. पुढची ॲबिलिटी जी येते ती आहे न्यूमेरिकल ॲबिलिटी. न्यूमेरिकल ॲबिलिटीच्या भागामध्ये काय 40 गणितीय वेगवेगळ्या मल्टिपल लेवलवरचे न्यूमेरिकल लेवलची गणितं असतात, प्रश्न असतात आणि हे प्रश्न भाषिक घटकांविषयी पेक्षा संख्यात्मक किंवा त्याला आपण काय म्हणतो स्टॅट किंवा आपले न्यूमेरिकल बेस आणि त्याचे तर्क, न्यूमेरिकल तर्कावर आधारित न्यूमेरिकल रिझनिंग वरती आधारित हे जास्तीत जास्त असतात. मग उदाहरण जर द्यायचं ठरलं की आपण जर म्हटलं की 40% ऑफ 200 किती होतं? 40% ऑफ 200 40% ऑफ 200. येस, करेक्ट. 80. येस, गुड. 80 होतं. ह्या पद्धतीचे रिझनिंग, न्यूमेरिकल रिझनिंग बेस्ड क्वेश्चन्स या सेकंड याच्यामध्ये असतात. असे 40 नंबर असतात आणि ही चाचणी असेल ह्या संख्यांवर तर्क करण्याच्यामुळे त्याच्यातलं जो परिणामात्मक संबंध समजण्याची क्षमता मोजण्याची किंवा सांख्यिकीय नॉलेज, लॅब्स मधले जे काही टेक्निक्स असतात, लॅब्स मधल्या ज्या क्वालिटी असतात, लॅबमध्ये काम करण्याच्या क्वालिटी किंवा क्लार्क असतील किंवा बिझनेसमॅन असतील, ते डेव्हलप करण्यासाठी किंवा त्या व्यक्तींसाठी पुन्हा ही न्यूमेरिकल रिझनिंग किंवा न्यूमेरिकल ॲबिलिटी ही खूप महत्वाची असते. म्हणून त्यासाठी आपल्याला ही टेस्ट त्यांनी पुढची सब टेस्ट याच्यामध्ये डीएटी मध्ये आपल्याला दिसते ती आहे ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग. ही ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग ही टेस्ट आहे. ॲबस्ट्रॅक्ट याच्यामध्ये 50 वेगवेगळ्या प्रकारच्या फिगर्स असतात. त्या फिगर्सची एक मालिका, सिरियल असते, त्याच्यामध्ये ती मालिका असते, एक सिरीज असते आणि त्याच्यातून आपल्याला ओळखायचं असतं की ह्यानंतर जर जसं आपण शब्दांना वरती पाहिलं त्याचप्रमाणे की याच्यामध्ये कुठला रूल लावलेला आहे आणि कुठल्या रूलनुसार पुढची येणारी 5वी किंवा 6वी आकृती असेल, जे फिगर्स असेल, ती नेमकी काय असेल हे चेक करण्यासाठी आपल्याला ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंगला हे या पद्धतीने असतात. म्हणजे इथे पण आपण तर्कशक्तीचा अबोल म्हणजे नॉन व्हर्बल रिझनिंग नॉन व्हर्बल रिझनिंगचा इथे आपण जास्तीत जास्त वापर या ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंगच्या याच्यामध्ये आपण करत असतो. आणि समन्वय ओळखण्याची जी क्षमता असते ती सर्वसाधारण बुद्धिमत्ता, ज्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो ना, जनरल इंटेलिजन्स आपण ह्या ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंगच्या याच्यातून नॉन व्हर्बल इंटेलिजन्स म्हणून पण आपण त्याला ओळखतो, ते आपण करू शकतो किंवा आपण त्याला ओळखू शकतो. पुढचं आहे स्पॅटियल रिझनिंग. बघा, जर स्पॅटियल ही कालच्या याच्यात आता हे बऱ्यापैकी टेस्ट आहे, कालच्या जीएटीबी मध्ये पण होत्यात, कारण दोघं ऍप्टिट्यूड टेस्टच आहेत म्हणून बऱ्यापैकी आपल्याला येतात. फक्त मापन करण्यातली किंवा प्रश्नांची पद्धत, प्रश्न विचारण्याची पद्धत ही चेंज होईल, प्रश्न बदलतील, पण शेवटी अल्टिमेटली दोघांना मेजर एकच करायचं. फक्त एखाद्यामध्ये 1-2 फॅक्टर जास्त आहेत
एखाद्यामध्ये एक दोन, आता इथं डीईटीला जीईटी पेक्षा डीईटी मध्ये फॅक्टर कमी आहेत. त्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. आपल्याला माहिती आहे की 2D किंवा 3D पिक्चर्स वरती आधारित किंवा डायग्राम्स वरती आधारित ही टेस्ट असते. या आणि 40 प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये आहेत. इट कन्सिस्ट ऑफ 40 आयटम्स असं आपण म्हटलंय. 2D 3D फिगरच्या याच्यातून त्याच्यावर आधारित प्रश्नांना आपण समजा एखादी आता व्यक्ती असेल किंवा एखादी कागदाची घडी व्यक्तीला दिलेली असेल, तर ती कागदाची घडी तो व्यक्ती करताना जर तो करत असेल तर त्याला रेषा रेषा दिलेल्या असतात, डॉट 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 दिलेले असतात पिक्चर्समध्ये. आणि तर आपल्याला इमॅजिन करायचं असतं की आपल्याला जर आपण ऍक्च्युअल या डॉट डॉटच्या ठिकाणी जर आपण फोल्ड केला तो पेज, तर तो ब्लँक पेज आपण ते फोल्ड करतोय तर तो येणारा जे फिगर आहे किंवा येणारी जी आकृती आहे ती कशी असेल असा त्याच्यावरती त्याचा एक येतो. आणि त्या रिझनिंग करून ते त्याला गेस करून ते इमॅजिन करून त्याला ते खाली दिलेल्या पर्यायांमधून त्याला उत्तर हे आपल्याला द्यायचं असतं. आपण आणि काल आपण पाहिलं की स्पॅटियल ॲबिलिटी आपल्याला कुठे कुठे कामाला येते. ते इंजिनिअरिंग फील्ड मध्ये येते, आर्किटेक्चरला येते, डिझायनिंगला येते है ना. जसं जॉमेट्रीच्या फिगर्स असतील, फिजिक्स मधल्या फिगर्स असतील, तिथे आपल्याला आपल्याला ह्याची ह्या स्पॅटियल रिझनिंगची बऱ्यापैकी चांगली उपयोग ह्या ॲबिलिटीचा आपल्याला तिथे होत असतो. पुढचं आहे मेकॅनिकल रिझनिंग. हा कालच्या याच्यामध्ये हा मेकॅनिकल रिझनिंग थोडा वेगळ्या अंगाने विचारला होता, पण इथं धडधड त्याने मेकॅनिकल रिझनिंग असा जो शब्द वापरलाय की याच्यामध्ये 60 ॲटम्स असतात. आणि हे सगळे पिक्टोरियल प्रेझेंटेड मेकॅनिझम सिच्युएशन विथ द सिम्पली वर्डेड क्वेश्चन, म्हणजे सिम्प्लिफाय एकदम सोप्या भाषेमध्ये असे चित्र आधारित प्रश्न असतात की यांत्रिक मेकॅनिकल जे प्रिन्सिपल्स आहेत ते प्रिन्सिपल समजण्याची जी क्षमता असते ती क्षमता तपासण्यासाठी हे असतात. म्हणजे समजा की एखाद्या व्यक्तीला 2 गिअर पैकी एक फिरल्यास दुसरा कोणत्या दिशेला फिरेल, जर एक जर राईट साईडला फिरतोय किंवा अँटी क्लॉकवाईज, आपण उलट की अँटी क्लॉकवाईज जर एखादी गिअर फिरतोय तर दुसरा गिअर कुठल्या दिशेला फिरेल. तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारून त्याची ती रिझनिंग, मेकॅनिकल रिझनिंग ती चेक केली जाते, ती पाहिली जाते. आणि ही क्षमता कुठे कुठे येते. आता मेकॅनिक्स म्हटल्यावर तर मेकॅनिक्स लोकांना हे लागतं इंजिनिअरिंग फील्डला, किंवा जे लोक असेंबल करतात बऱ्याच गोष्टी जोडण्याचं एखादं काम करतात, सुतार असतील किंवा वेगवेगळ्या कलाकृती करणारे जे वास्तू विशारद वगैरे जे असतात, ह्या सगळ्यांना ही क्वालिटी त्यांच्याकडे असणं खूप गरजेचं आपल्याला ठरतं. पुढची आहे क्लेरिकल स्पीड अँड ॲक्युरसीची. क्लिनिकल स्पीड अँड ॲक्युरसी. आता क्लिनिकल पे या भागामध्ये 100 प्रश्न 2 भागामध्ये दिलेले असतात. दोन्ही भागांना 3-3 मिनिटं, म्हणजे 100 प्रश्न तुम्हाला 6 मिनिटासाठीचे 100 प्रश्न आहेत. लक्षात घ्या, 100 स्पीड आहे. स्पीडमध्ये 6 मिनिटात 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आपण म्हणतात अरे 6 मिनिटात प्रश्न तर वाचून झाले पाहिजेत ना, हो की नाही. 6 मिनिटात प्रश्न वाचायला तर 100 प्रश्न वाचता तरी येतील का 6 मिनिटात. तर आपल्याला 6 मिनिटात इथे 100 प्रश्न आहेत, म्हणजे 50-50 प्रश्न 2 विभागात जातात आणि एका विभागाला 3 मिनिट असतात. 3-3 मिनिटांनी आपल्याला, म्हणजे असं 6 मिनिटात ते आपल्याला पूर्ण कराय. अक्षरे व अंकांच्या जे दोन्हीच्या एकत्रित याच्यानी है ना अचूक जुळवणी करून आपल्याला त्याची उत्तरं द्यायची असतात. म्हणजे प्रश्न संयोजन कसे असतं, A7B9 या पद्धतीचं असतं. उदाहरण घेतो, मग त्याला अभिप्रेत त्यांना काय आहे, ऑप्शनला त्याला मॅच होणारं काय आहे ऑप्शन्सला, त्या पद्धतीने आपल्याला ऑप्शनमध्ये शोधून लिहायचं असतं. क्लेरिकल आहे, स्पीड आहे आणि ॲक्युरसी आहे. स्पीड अँड ॲक्युरसी. स्पीड पण करेक्ट उत्तर आलं पाहिजे आणि तितक्याच 6 मिनिटामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह झाली पाहिजेत, असा त्याचा मूळ हेतू आहे. आणि हे मुळे कार्यालयीन कामं असतील, जसं आपण म्हटलं क्लेरिकल फक्त क्लर्क या शब्दाने आपण नाही घेत, ती ॲबिलिटी आहे. ती ॲबिलिटी जिथे जिथे ऑफिशियल्स कामं आहेत, मग ते ऑफिसर्स लोक असतील, सगळीकडे त्याची आवश्यकता आपल्याला ह्या जॉबची किंवा ह्याची कळत असते. आणि शेवटचा जो आपला आहे 7वी टेस्ट किंवा 7वी सब टेस्ट, लँग्वेजचा ते वापर किती, युजेस काय आहे लँग्वेजचा किती. मग ह्याच्यामध्ये भाषेचा वापर म्हणजे मग ह्याच्यात स्पेलिंग आणि ग्रामर याचा 2 प्रमाणात आपल्याला इथे 2 त्यांनी हे केलेलं असतं की एक भाषेचं स्पेलिंग किती व्यवस्थित तो आहे, स्पेलिंग शुद्ध लेखन त्याचं किती व्यवस्थित आहे, आणि ग्रामर त्याचं किती चांगलं आहे.
म्हणून आपल्याला 100 शब्द इथे पण आहेत. त्याच्यापैकी 50-50 आपल्याला इथे येतात त्याप्रमाणे. बऱ्याच वेळा आपण रिसीव आणि रिसीव दोघांच्या याच्यामध्ये आपण पाहतो. तर बऱ्याच वेळेस बोलताना आपण बोलतो सेम, पण कुठेतरी स्पेलिंग ई आणि वायच्या डिफरन्स जो दिसतो पण आहे तिथे आपल्याला तो बदलतो, चेंज होतो. त्यांची जागा चेंज झाली की आपल्याला बऱ्याच वेळेस हे करतो, पण आपल्याला ते कळत नाही. आणि 50 मार्क आपले ग्रामर, की तो जे आहे की चुकीचं आहे की बरोबर आहे, ते वाक्य ग्रॅमॅटिकली बरोबर लिहितोय की नाही, याच्यासाठी ही टेस्ट पाहिली जाते. याच्यातून लँग्वेजचं आपण पाहिलं की लँग्वेजचं आपल्याला कुठल्या कुठल्या क्षेत्रात आपल्याला येते. शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये किंवा दैनंदिन रोजच्या क्षेत्रामध्ये आपल्याला लँग्वेजचा उपयोग होतो. म्हणून तिथे या टेस्टचा आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला वापर होताना दिसतो. अशा प्रकारे ही डीएटी टेस्ट आहे. डीएटी टेस्ट मला वाटतं डिफरेन्शियल ॲबिलिटी टेस्ट असं आपण म्हणतोय. याच्यामध्ये 7 सब टेस्ट असतात. आपण बोलू शकतात, जे काही प्रश्न असतील किंवा काही शेअर करायचं असेल, आपण वाचलं असेल, थोडंसं अजून याच्यात हे ऍड करता येईल असं म्हणून बोललं ऍड केलं तरी चालेल. नाही तर मग आपण पुढच्या इंटेलिजन्स टेस्टवरती जाऊया. सर एक विचारायचं होतं. हा सर. यांनी काय म्हटलं 100 क्वेश्चन्स असतात, म्हणजे 3 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन्स. नाही, 50-50. 50-50 अच्छा. म्हणजे 3 मिनिटाला 50 प्रश्न. हम्म. तरी सुद्धा ते खूपच हे झालं ना, म्हणजे 3 मिनिटाला 50 प्रश्न पॉसिबल आहे का? म्हणजे होतात सर. हा, अच्छा. म्हणजे त्यांनी टेस्ट त्यांनी पाहिलं की रिवाईज ज्या वेळेस केली, रिवाईज पण त्यांनी 60,000 लोकांवरती केलेली आहे. हा हा हा. म्हणजे टेस्ट ज्यावेळेस ते डेव्हलप करतात त्यावेळेस ते पायलट प्रोजेक्ट असतो टेस्ट मार्केटला यायच्या फायनल टेस्ट व्हायच्या अगोदर. कारण तिला स्टँडर्डाइज फॉर्ममध्ये परमिशन देण्यासाठी पण ती स्टँडर्डाइज झाली आहे की नाही हे चेक झाल्यानंतरच तिला मान्यता दिली जाते. जर ती आज जगात सगळीकडे वापरली जाते आहे, तर ती स्टँडर्डाइज म्हणजे त्यांना ते केलं, त्यांना ते तेवढ्या जणांनी ते सोडवली असेल ते स्पीडच्या हिशोबाने. एक दुसरं की आता आपण आपल्या हिशोबाने आपण एक विचार करूया की त्यांनी ज्यावेळेस मॅन्युअल मध्ये पण दिलेले असतात. मॅन्युअल मध्ये त्यांनी जसा आपण आता पर्सेंटाईल रँक दिला, त्यापैकी त्यांनी दिलेलं असतं की 10 ते 20 प्रश्न, 1 ते 10 प्रश्न सोडवले तर त्याला त्याचा एक 5% असेल. 30 ते 40 सोडवलेत आणि एक साधारणतः 60-70च्या वरती जे सोडवलेत त्यांचा सहसा ते 90 ते 100च्या याच्यामध्ये त्याचा पर्सेंटाईल ते घेऊन जातात. म्हणजे त्यांनी 100 सोडवले पाहिजे असं काही नसतं. त्यांनी 64, 70 एवढे पण जरी सोडवलेत तरी तो ऑटोमॅटिक तो त्या 90 ते 100च्या त्याच्या पर्सेंटाईल मध्ये तो येऊन जातो. म्हणजे ती ॲबिलिटी त्याची हाय लेवलला आहे. कारण हे ॲबिलिटी म्हणून ऍक्च्युअल जे त्यांनी म्हटलं की 100% ते आहे की प्युअरली ते खरंच आहे असं जे शब्दच ते त्याच्यामध्ये ते वापरलं जात आहेत, त्याचं कारणच ते आहे की 100% ते तेच नाही आहे. हॅलो सर, मी बोलू का? 2 मिनिटं सर. आतापर्यंत मी ज्या पण ऍप्टिट्यूड टेस्ट घेतल्यात, म्हणजे आता जीईटीव्ही मध्ये पण अशाच टेस्ट आहेत स्पीड अॅक्युरसीच्या. तर मी आतापर्यंत तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी 8-10 हजाराच्या वर ऍप्टिट्यूड टेस्ट केल्या असतील. एकही विद्यार्थी मला अजून नाही मिळाला. तुम्ही जे तुमचा प्रश्न जो होता खरं आहे की 100% अटेम्प्ट करणारे मुलं भले चुकीचे का ना, पण ते अटेम्प्ट नाही होत त्यांच्याकडून चुकीचं पण, तर ते कमीच होतात. पण ते पुढच्या हाय रेंजला ते जातात. म्हणजे तो मॅन्युअल मध्ये जो रेंज दिलेला असतो आणि तो प्रत्येक टेस्टच्या हिशोबाने टेस्ट तयार करण्याला पण माहिती असतं की व्यक्तीची कॅपॅसिटी पण 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 गृहीत धरताना असं काही वेळेस करावं लागेल की एखाद्या व्यक्तीमध्ये तेवढी कॅपॅसिटी असण्याची शक्यता पण आहे. ती शक्यता सुद्धा हे करून ती टेस्ट आपल्याला क्रिएट त्यांनी ती केलेली असते. हा, ठोंबरे सर काहीतरी बोलत होता. की मी SSBच्या सर्व्हिसेस सिलेक्शन मोडचे 4 परीक्षा मी पास झालो.
त्यावेळेस सर. मला हे काहीच माहीत नव्हतं, पण त्याच्यामध्ये रिझनिंग टेस्ट, IQ टेस्ट, पायलट ॲप्टिट्यूड बॅटरी टेस्ट, हे सगळ्या टेस्ट त्यांनी पहिल्या दिवशीच घेतल्या. आणि त्यातले जे काही नापास झाले त्यांना आधी 10 लोकांना आधीच पाठवलं. आणि मग ते आता मला रिट्रोस्पेक्टिव्हली अभ्यास करताना जाणवते की याच्या मागे किती विचार आहे, याच्या मागे किती टेस्ट केलेले आहेत. त्यामुळे हे समजायला फार सोपं जातं आता मला. ओके, गुड सर. म्हणजे तुमच्या अंडरस्टँडिंगचा बाकीच्यांना पण उपयोग होईल सर. हो, कारण जसं इंडिया एज टू बॉम्बे इज टू, मग हे रिझनिंग आहे की दिल्ली तर बॉम्बे इज टू महाराष्ट्र, हे लॉजिकल रिझनिंग झालं. बरोबर. IQ टेस्ट वगैरे त्या बऱ्याच, आणि ते जे म्हणाले ना 50 पेक्षाही जास्त प्रश्न सोडवता येतात त्याच्यात, इफ यू आर अलर्ट अँड इफ यू आर एबल टू सॉल्व दॅट. थँक्यू सर. हा, रणजित सर, आपण हात वरती केला. सर येस सर. ते श्याम सरांनी श्रीराम सर जे म्हणत होते ना, द द आय मीन पहिली गोष्ट म्हणजे ती दिस इज अ अप्रॉक्सिमेट एलिमेंट्स त्याच्यामध्ये जे आहेत, दॅट व्हॉट वी नीड टू अंडरस्टँड इज. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यावरून व्हॉट वी कॅन अंडरस्टँड असं इथं जे बुकमध्ये दिलंय की वेदर द पर्सन हॅज गॉट द परसेप्च्युअल ऑर्गनायझेशन अँड मोमेंटरी रिटेन्शन. तर हे दिलं तर आपल्याला त्या प्रश्न 100%च म्हणजे पूर्ण अटेम्प्ट केलेच पाहिजेत असं नाही, पण हायर स्कोअरवरून ह्याची रँक आपल्याला समजू शकते. दॅट इज व्हॉट आय अंडरस्टूड. येस. अजून कोणी? ओके. पुढचा आपला 1.3 आहे, टेस्ट ऑफ इंटेलिजन्स. आता इंटेलिजन्स टेस्टचा सुद्धा एज्युकेशनल सेटअपमध्ये, एज्युकेशनल सेटिंग्समध्ये बऱ्यापैकी उपयोग होतोय. आपण आता इथे बघतोय की अल्फ्रेड बिने वॉज वन ऑफ द फर्स्ट सायकोलॉजिस्ट हू स्टडीड अँड वर्क अपॉन इंटेलिजन्स. म्हणजे इंटेलिजन्स टेस्ट हे अल्फ्रेड बिने यांनी सुरुवातीला सगळ्यात पहिले तयार केली असं आपण म्हणतो. किंवा बरेच जण म्हणतात की त्याच्या अगोदर इंटेलिजन्स ही कन्सेप्ट अशी आपल्याला प्रॉपर अशी नव्हती, पण ती आणण्यासाठी अल्फ्रेड बिने यांचा मोठा असा हातभार त्याच्या आहे. आणि त्यांनी टेस्ट पण डेव्हलप केली. म्हणजे सगळ्यात पहिले इंटेलिजन्स टेस्ट आपण जर पाहिली ती स्टॅनफोर्ड बिने नावाने आहे. ते स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये बिने यांनी त्या युनिव्हर्सिटीमध्ये ती तयार केली होती, म्हणून त्याला स्टॅनफोर्ड बिने असं या टेस्टचं वापर होतात. त्याच्यानंतर अनेक त्यांचे जे साथीदार होते, ते त्यांच्या बरोबर काम करणारे होते, त्यांनी या टेस्टवरती काम केलं. जसं स्टनबर्ग असतील, गार्डनर असतील, यांनी वेगवेगळ्या इंटेलिजन्सवरती अजून काम करून अजून वेगवेगळे आयाम इंटेलिजन्सला दिल्याचे अल्फ्रेड बिने यांना ते कमी प्रमाणात म्हणा किंवा त्यांनी सुरुवातीला जे दिलं त्यांना ज्या पद्धतीने वाटलं त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. पण ह्या लोकांनी त्याला अजून पुढे त्या कन्सेप्ट घेऊन जाण्याचं त्यांनी सांगितलं. पण मुळात इंटेलिजन्स टेस्ट आता आपण पाहतो की इंटेलिजन्स टेस्ट जसं आता वरती आपण पाहिलं, जर इंटेलिजन्स म्हणजेच आपण त्याला एक ॲबिलिटीज याच अर्थाने आपण घेतो. किंवा जर आपण नेटवरच्या आपण आता DAT झालं किंवा GATB झालं, तिचं आपण म्हटलं तर आपण ॲबिलिटी या शब्दाला ऐकलं, पण एक अर्थाने आपण त्याला त्या त्या क्षेत्रातला तो इंटेलिजन्स आहे असं आपण बरेच लोक म्हणतात. म्हणजे हे मी नाही म्हणत आहे, बरेच लोक त्याला इंटेलिजन्स असं सुद्धा त्या ॲबिलिटीलाच इंटेलिजन्स असं ते म्हणत असतात. तर पण आपण ज्यावेळेस आपण म्हणतो की SPM ही जी, बोला काय बोलताय मध्ये कोणी? हा सर, पण ॲबिलिटी आणि इंटेलिजन्स याच्यामध्ये डिफरंट असू शकतो ना सर? आय थिंक सो. म्हणजे आपण बऱ्याच वेळेस शब्दशः अर्थ घेतला तर इंटेलिजन्सला आपण बुद्धिमत्ता म्हणतो आणि ॲबिलिटीला आपण क्षमता म्हणतो सर. मग यात कसं तारतम्य? सर म्हणूनच म्हणजे आपण शब्द, मी तेच म्हटलं, आपल्याला शब्दशः अर्थ आपण प्रत्येक ठिकाणी नाही घेऊ शकत. ज्या अर्थी ते आता आपल्याला जे लोक याला इंटेलिजन्स पण म्हणतात ॲबिलिटीला, त्यांचं थोडं स्टडी पण आपल्याला करावं लागेल की त्या ॲबिलिटी तिला इंटेलिजन्स का म्हणतायत. आपण मॅथमॅटिकल इंटेलिजन्स असा शब्द बऱ्याच वेळेस वापरतो
की इंटेलिजन्स म्हणजे इंटेलिजन्सचा आपण कुठल्या अर्थाने वापरतो सांगा बरं सर. Sir, ability is to cope up with the situation and get a solution to that is an ability of a person. Whereas Okay. intelligence is a person can foresee and find out some new solution to a problem is intelligence. ओके. सरांच्या याच्याशी ठोंबरे सर आता जे म्हटले त्याच्याशी कोण कोण ऍग्री आहे? येस सर, ह्याच्यामध्ये थोडं जर वर्ड बाय पाहिलं तर म्हणजे ॲबिलिटी आपण असं म्हणतो टू परफॉर्म द एनी स्पेसिफिक गिवन टास्क किंवा ऍक्शन. ती जी कॅपॅसिटी असते त्याला आपण ॲबिलिटी म्हणतो, की तर टास्क करू शकतो. आणि इंटेलिजन्स व्हॉट वी कॅन से की एखाद्या पर्टिक्युलरली एखादं नॉलेज असेल, स्किल असेल, तर ते अक्वायर करणं आणि अप्लाय करण्याची ॲबिलिटी असणं, त्याला इंटेलिजन्स असं म्हणू. That is what the exact difference is. I don't agree to that. Intelligence is altogether different than ability. How? Ability can make person to perform, but intelligence is something else. After going there, if he has to take a decision what to do at this situation is his intelligence, not the ability. Ability of a person can make him reach there, but he cannot, he has to act there. So he has to use his intelligence whether or not and to what extent I should act. In short, intelligence is a higher order ability. No, there is absolutely different. Ability is altogether different. Intelligence is altogether different. You kindly take a word from me because these are two different tests which have appeared and successfully cleared in services selection boards of the army. ओके. आपण ठीक आहे, आपण सगळ्यांचं ऐकलं. सगळेजण त्यांच्या त्यांच्या याच्यावरती आहेत. जस्ट आपण अल्फ्रेड बिने किंवा आपण इंटेलिजन्सची थोडी व्याख्या आपण नीट समजून घेऊ. मला वाटतं आपल्या समोर पण ती दिलेली आहे. ॲबिलिटी टू जज वेल, अंडरस्टँड वेल अँड रिझन वेल मीन्स इंटेलिजन्स. ॲबिलिटी टू जज वेल, अंडरस्टँड वेल, जज वेल, अंडरस्टँड वेल अँड रिझन वेल मीन्स इंटेलिजन्स. म्हणजे आता इथे ॲबिलिटीज म्हणायचं की इंटेलिजन्स म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून बरेच जण, मी म्हटलो ना की बरेच अभ्यासक म्हणतात, प्रत्येकाने ते म्हटलंच पाहिजे असं काही नाही आहे. बरेच जण म्हणतात त्याला ॲबिलिटीला ते इंटेलिजन्स पण म्हणतात किंवा त्याला ते ॲबिलिटी पण म्हणतात. पण ॲबिलिटी आपल्या इंटेलिजन्सची जी डेफिनेशन आहे ती सुरुवातच ॲबिलिटी या वर्ड्स पासून आपल्याला होताना दिसते, की व्यक्तीतल्या म्हणजे नीट व्यवस्थित निर्णय घेणं, व्यवस्थित अंडरस्टँडिंग होतं आणि व्यवस्थित विचार करणं है ना, हे याचं जे कॉम्बिनेशन आहे त्याला आपण इंटेलिजन्स असं म्हणतो. असं विने यांची जी व्याख्या होती ती आपल्याला दिसते. त्याचबरोबर वेशलर यांनी त्याच्यानंतरून आपण पाहतो की वेशलर यांची टेस्ट बऱ्यापैकी वापरली जाते. यस प्रज्ञा मॅडम. सर, जे ह्याच्यात मेन्शन केलेली आहे दी ॲबिलिटी टू जज वेल, इफ यू आर लुकिंग ॲट फ्रॉम अ सायकोलॉजी पर्स्पेक्टिव्ह, इट इज टॉकिंग अबाउट अ मेंटल ॲबिलिटी. ज्या ॲबिलिटी बद्दल आपण बोलतोय ती स्किल ॲबिलिटी आहे, की हाऊ वेल आर यू एबल टू परफॉर्म अ पर्टिक्युलर जॉब. बट मेंटल ॲबिलिटी इज हाऊ यू लर्न थिंग्स. सो ही जी डेफिनेशन दिली आहे बुकमध्ये, ॲबिलिटी टू जज वेल, अंडरस्टँड वेल अँड रिझन वेल, ती ऍप्ट आहे एकदम इन टर्म्स ऑफ मेंटल आपण ॲबिलिटी. इंटेलिजन्स हा कन्सेप्ट मेंटल ॲबिलिटी म्हणूनच पाहतो. करेक्ट. म्हणजे ऍज अ काय आहे की आपण काल पण जे आपण म्हणतो ना, आपण ते एक बाउंड्रीतच आपण की इंटेलिजन्स म्हटलं की आपण ब्रेन त्याचा बौद्धिकता त्याची किती आहे, बौद्धिक क्षमता किती आहे. पण इंटेलिजन्स जसं ॲबिलिटी ते वेगवेगळे आहे तसं इंटेलिजन्स ही प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळी असू शकते. असं म्हणजे बरेच बरेच अभ्यासक मांडतात. आणि आपण ज्यावेळेस इथे इंटेलिजन्स टेस्टमध्ये म्हणतो तेव्हा आपण मेंटल ॲबिलिटी हा मेन आपला फोकस असतो. आणि आपण मेंटल ॲबिलिटीला इंटेलिजन्स असं म्हणजे किंवा आपल्याला आज मार्केटला इंटेलिजन्स टेस्ट म्हणून ज्या पण टेस्ट आहेत त्या ह्या सगळ्या टेस्ट आपल्या त्या मेंटल ॲबिलिटीलाच काय म्हणतात ते
प्रूव्ह करत असतात किंवा त्यांना ते प्रदर्शित करत असतात. म्हणून कदाचित तो आपला सगळ्यांचाच म्हणजे माझ्यासहित सगळ्यांचाच आपला तो समज त्याच्यामुळे झालेला असावा असं मला वाटतं. येस, ठोंबरे सरांचं मला वाटतं काही काही होत नाहीये. सर दोन येस सर, दोन येस सर, दोन येस दोन येस गोष्टी आहेत. येस सर, येस. जसं आता इंटेलिजंट टेस्ट मध्ये एक सोपं उदाहरण सांगतो. 4, 6, 8, 10 व्हॉट आर 2 नंबर्स, मग 12 and 14 that is intelligence reply, because where intelligence is involved and ability is altogether. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे डोलकाम मध्ये काय झालं, त्या मॅनेजरनी समोर करून नरवणेपर्यंत पोहोचलं. नरवणेनी डिफेन्स मिनिस्टरला सांगितलं, डिफेन्स मिनिस्टरनी मोदींना सांगितलं. अरे यू हॅव टू हॅव ॲबिलिटी टू टेक अ डिसिजन ऑन द स्पॉट. अल्टिमेटली प्राईम मिनिस्टर्स ऑफिस हॅज रिप्लाइड, यू टेक ॲप्रोप्रिएट ॲक्शन. बरोबर सो सर. आता तुम्ही जे मॅथमॅटिकल याचं उदाहरण दिलं इंटेलिजन्सचं, ते न्यूमेरिकल रिझनिंगचं नाही होऊ शकणार? नाही, न्यूमेरिकल रिझनिंग इज ऑल्सो देअर, बट जसं आता हे सांगितलं की एक माणसाचं ॲप्टिट्यूड अशी पाहिजे, त्याला ते एखाद्या माणसाला तिथे गेल्यावर मग तू ही ॲक्शन का नाही घेतली. सो देअर द इंटेलिजन्स इज रिक्वायर्ड, बिकॉज ही नेवर थिंक्स अबाउट इट. अशा अनेक घटना घडतात आपल्या आयुष्यात. मग तू तिथे गेला तर मग तू मला फोन करून द्यायचा होता, मी बोललो असतो, तुझ्या लक्षात नाही आलं तर. सो देर आर 1001 इन्सिडेन्सेस दे अपियर. दॅट इज वाय द इंटेलिजंट कोशंट, इंटेलिजंट टेस्ट ही अत्यंत आवश्यक असते, विच इज लिटल डिफरंट दॅन ॲबिलिटी. ओके सर, आपण जस्ट ठोंबरे सरांच्या सर, याच्यावर थोडं एग्री बुद्धिमत्ता करूया. वापरून अभियोग्यता येते असं म्हणू शकतो आपण. कोण बोललंय नाही कळालं मला. बुद्धिमत्तेमुळे आपण अभियोग्यता येते असं म्हणू शकतो म्हटलं. बुद्धिमत्तेने अभियोग्यता ही ऑलरेडी व्यक्तीमध्ये असतेच. ऍप्टिट्यूड हे व्यक्तीमध्ये असतातच मुळात. म्हणून आपण म्हटलं ना की 14व्या वर्षी ते हा. ऍप्टिट्यूड प्रॉपर डेव्हलप होत आहेत असं आपण म्हणतोय. ते व्यक्तीत आहेत म्हणून ते डेव्हलप होत आहेत. ते आपण फक्त ओळखण्याचं काम आपण करतोय. आपण त्याच्यात नाही, तो स्वतःच त्यांनी नॅचरली डेव्हलप केलेले हो आहेत ते. ना, मग जेव्हा जे आपले टेस्ट येस. होतात, हा ऍबिलिटी टेस्ट घेतो, तेव्हा मग आपण बुद्धिमत्ता वापरतो आणि तेव्हा हो ती अभियोग्यता एक्झाम वगैरे एक्झॅक्टली. मध्ये आता जे होतात ना, मेजरमेंट दोघांचं तेच आहे कॉम्पिटेटिव्ह ना. एक्झाम मध्ये. जसं हो. आता प्रज्ञा मॅडम जे म्हटल्यात ना, की आपण जे म्हटलो की मेंटल, आपण इंटेलिजन्स टेस्ट ज्यावेळेस म्हणतो की आपण त्याला एका फ्रेमने बघतो की सध्या आपण बुद्धी मेंटल कन्सेप्टने त्याच्याकडे बघत असतो आणि बाकीच्या ॲबिलिटीजला आपण वेगवेगळ्या त्या त्या क्षेत्राच्याच ॲबिलिटीने बघत असतो. आता तो पण टेस्ट ऑफ इंटेलिजन्सच्या जर सेफ्टीज आपण बघू ना पुढच्या, त्यावेळेस आपण कळणार की या वरच्या टेस्ट पण तर तेच मेजर करतायत आणि खालच्या टेस्ट पण बऱ्यापैकी तर तशाच आहेत किंवा तसाच मेजर करतायत. मग तरीही याला वेगवेगळे नावं का? तर वेगवेगळ्या याच्यासाठी स्पेसिफिक, जसं काल रणजित सरांनी पण म्हटलं होतं की स्पेसिफिक टेस्ट ही स्पेसिफिक रिझनसाठी त्यांनी तयार केलेलं आहे. त्याला तेवढंच तेच वापरायचं आहे किंवा तेच मोजायचं आहे त्याला. तर तो त्याला तेच करण्यासाठी तो ते वापरतो आणि ते घेतोय. म्हणून तिथे तो इंटेलिजन्स त्याचा तो चेक तेच करतो हवा. इंटेलिजन्स त्या त्या क्षेत्रातला तो इंटेलिजन्सलाच तो ऍप्टिट्यूड त्याच्यातून तो क्रिएट करतोय आपलं. बरोबर. हा रणजित सर. आहे सर. मी मगाशी ज्या 2 डेफिनेशन सांगितल्या त्या डिक्शनरी डेफिनेशन होत्या. त्याची उदाहरणं म्हणजे ज्या डिफेन्समध्ये ज्या टेस्ट घेतल्या जातात, ज्या फिजिकल ज्या टेस्ट घेतल्या जातात, तुमचं म्हणजे उंची, वजन, रनिंग, ह्या ज्या आहेत ह्या तुमच्या ॲबिलिटी झाल्या. त्याच्यानंतर तुम्ही ज्या न्यूमरिकल टेस्ट घेता, क्लिनिकल टेस्ट घेता, ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग घेता, ह्या झाल्या तुमच्या इंटेलिजन्स टेस्ट. हा बेसिक डिफरन्स. आणि हा विषय इथं आपल्याला का थांबवला पाहिजे की पुढची जी डेफिनेशन आहे ना, दॅट द म्हणजे पुढची जी आपल्याला इंटेलिजन्सची डेफिनेशन आहे की इंडिव्हिज्युअल टू थिंक रॅशनली, ऍक्ट पर्पजफुली अँड टू डील इफेक्टिव्हली विथ इन हर एन्व्हायरमेंट. हा जो तो इंडिव्हिज्युअल टू थिंक रॅशनली. येस, आल्फ्रोट यांचे डेफिनेशन. येस येस. सॉरी, वेशलर यांची डेफिनेशन. येस येस सर. तर तो इंडिव्हिज्युअल लेवलला ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, इंडिव्हिज्युअल टू थिंक रॅशनली. आता तो रॅशनली जर विचार केला तर आपल्याला त्याच्या प्रत्येकाला ते अर्थ वेगळे लागणार. म्हणजे जर रॅशनली विचार केला तर अर्थ एकच लागणार, अदरवाईज वेगवेगळे लागणार. एक्झॅक्टली. येस. नाही, मुळात आपला जो मुद्दा होता की काही लोक त्याला याच्यासाठी म्हणतात की शेवटी कॅपॅसिटी आल्या म्हणजे ॲबिलिटी आली,
प्रत्येकाला तो येतो आणि म्हणून तो मुद्दा तिथं मला विचारावासा वाटला होता की काही जण त्याला इंटेलिजन्स पण म्हणतात, काही लोक त्याला मेंटल ॲबिलिटी पण म्हणतात. बऱ्याच जर आपण इंटेलिजन्स टेस्ट पाहिलं तर मेंटल ॲबिलिटी टेस्ट या नावाने पण टेस्ट आपल्याकडे मार्केटला इंटेलिजंट टेस्टच्या उपलब्ध आहेत. म्हणजे आपण जर सर्च केलं तर आपल्याला ते मिळतात. असो, जसं आत्ता सरांनी जे वेस्लर आहे, डेव्हिड वेस्लर यांची जो यांनी इंटेलिजन्सला एक प्रॅक्टिकल व्ह्यू देण्याचं काम हे डेव्हिड वेस्लर यांनी केलं. आपण पाहिलं की वेस्लर जगात सगळ्यात जास्त IQ टेस्ट म्हणजे चिल्ड्रन त्यांच्या वेगवेगळ्या लहान मुलांसाठी वेगळ्या, अडल्टसाठी वेगळ्या अशा त्यांच्या टेस्ट आहेत. नंतर त्यांचे बऱ्यापैकी प्लस आणि व्हर्बल नॉन व्हर्बल अशा दोन्ही कॅटेगरीज मधले ह्या वेस्लर यांची टेस्ट आपल्याला मिळते. तर वेस्लर यांनी जे आता सहसा इंटेलिजन्समध्ये वेस्लर यांच्या जी त्यांनी डेफिनेशन इंटेलिजन्सची सांगितली होती ती बऱ्यापैकी सगळीकडे मान्य आहे किंवा बरेच जण तिला ॲग्री करतात. मॅक्झिमम जर काउंटमध्ये नंबर तो जास्त असल्यामुळे त्याला की जसं आता रंजन सरांनी सांगितलं की ग्लोबल कॅपॅसिटी टू थिंक रॅशनली, ॲक्ट पर्पजफुली अँड डील इफेक्टिव्हली विथ हिज एन्व्हायरमेंट. त्याने विथ एन्व्हायरमेंट एवढंच शब्द, विथ हिज एन्व्हायरमेंट किंवा हर एन्व्हायरमेंट, की जो व्यक्ती आहे तो कसा आहे की ग्लोबल ॲग्रिगेट कॅपॅसिटी त्याच्यात काय आहे, इंडिव्हिज्युअल, जसं सरांनी सांगितलं की तो इंडिव्हिज्युअल टू थिंक, त्याला रॅशनली थिंक करता आलं पाहिजे. त्याचं प्रत्येक ऍक्ट आहे, प्रत्येक कार्य आहे, त्याला काहीतरी उद्देश आहे, पर्पजफुल आहे आणि ते करताना म्हणजे त्याला रॅशनली थिंक करताना, पर्पजफुल ऍक्ट करताना त्याचं जे सराउंडिंग आहे, आजूबाजूचं आहे, त्याच्याबद्दल त्या वातावरणाशी, लोकांशी, जेव्हा जिथे तो काम करतोय, तिथे जिथे राहतोय तिथं इफेक्टिव्हली त्याला ते डील करता आलं पाहिजे आणि त्याला तिथं ऍडजस्ट करतो घेता त्याला जुळवून घेता आलं पाहिजे. याला त्यांनी बुद्धिमत्ता असं आपल्याला त्यांनी म्हटलेलं आहे असं दिसतं. त्याच्यानंतर आपण पाहतोय की स्टर्नबर्ग आणि गार्डनर यांनी इंटेलिजन्स ॲज नॉट जस्ट द ॲबिलिटी टू अडॅप्ट विथ द एन्व्हायरमेंट बट ऑल्सो ॲज वन ॲबिलिटी टू ॲक्टिव्हली मॉडिफाय ऑर शेप इट. त्यांनी सांगितलं पुढे गार्डनर आणि स्टर्नबर्गने की फक्त ॲबिलिटी अडॅप्ट म्हणजे एन्व्हायरमेंटशी अडॅप्ट करण्यासाठीच नाही, तर त्याला मॉडिफाय करून शेप करायचं, त्याला मोल्ड करायचं, त्याला जे पाहिजे त्या पद्धतीने त्याला आकार देण्याचं काम करता येणं, याला त्यांनी इंटेलिजन्स असं म्हटलेलं आपल्याला दिसतंय. पुढची याच्यातली पहिली टेस्ट आपण इंटेलिजन्स टेस्ट मधून आपण बघणार आहोत. त्याला आपण SPM या नावाने ओळखतो. काही जण त्याला RPM पण म्हणतात, कारण मी काल म्हटल्याप्रमाणे रेव्हन्स या अभ्यासकांनी ही टेस्ट डेव्हलप केली आहे. त्याच्यामुळे याला RPM पण बरेच जण म्हणतात. पण SPM स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्रिसेस हे त्यांनी दिलेलं त्याला नाव आहे. आपण पुस्तकात पण आपल्या तेच SPM आहे, म्हणून आपण SPMच म्हणून आपण पुढे जाणार आहोत. काय आपलं कोणी थोडक्यात वाचले का SPM? बरं, पाहिली काही टेस्ट कधी कोणी? तर SPM ची टेस्ट मॅमनी KTHM मध्ये एक्सप्लेन केली होती. केली का? हा. ओके, काय सांगाल, काय एक्सप्लेन केली? सर तर त्यांनी सांगितलं की JC रमन म्हणून आहे, ज्यांनी SPM ची टेस्ट हे केली होती, इनिशिएट केली होती. त्याच्यात तुम्हाला सेट ऑफ 60 पिक्चर्स दाखवतात आणि Exactly. त्याच्यातलं मिसिंग पीस असतो प्रत्येक पिक्चर मधलं. तर यू हॅव टू आयडेंटिफाय द मिसिंग पीस ऑफ द पझल आणि तो करेक्ट पीस आयडेंटिफाय करून, आणि SPM त्याला म्हणून म्हणतात कारण ती स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मेट्रायसेस, कारण ते इझी पासून डिफिकल्ट होतं. आधी इझी पिक्चर्स असतात ज्याच्यात इझिली तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की पझल मधला कुठला पीस मिसिंग आहे, पण जसं ती वाढत जाते टेस्ट तसं लास्ट पिक्चर जर बघाल तर ते एक्स्ट्रीमली डिफिकल्ट आहे की त्या ऑप्शन्स मधून कुठला असेल हे आयडेंटिफाय करणं कठीण होतं. आणि अजून एक मॅम म्हणलं होतं की बिकॉज इट इज पिक्चर बेस्ड टेस्ट, त्यामुळे लिटरेट इलिटरेट तो फेअर गेम होतो की कोणाचं असं, जो इलिटरेट आहे तोही ऍक्च्युली तुम्ही त्याचंही इंटेलिजन्स टेस्ट करू शकता बेस्ड ऑन दिस टेस्ट. कल्चर बॅरियर नाहीये, लँग्वेज बॅरियर नाहीये. गुड. आणि मुळात त्याला मॅट्रिक्स असं नाव दिलेलं असल्यामुळे आपण मॅट्रिसेस मध्येच ते असतं. जसं आता मॅडमने सांगितलं की वेगवेगळ्या आकृत्या असतात आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये काय येणार आहे ना, की समजा 9 एक कोष्टक आहे, एक टेबल आहे किंवा त्याला एक मॅट्रिक्स आहे, त्याच्यामध्ये
तीन 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 रो आहेत आणि तीन तीनच्या रो मध्ये एक 9 नंबरचा रो ब्लँक आहे आणि 8 तुम्हाला एक सिक्वेन्सनी 8 तिथे पिक्चर्स दिलेले आहेत. तर 9 तो पिक्चर कुठला असेल हे आपल्याला ओळखायचं आहे किंवा चूज करायचं आहे. ते खालच्या दिलेल्या ऑप्शन्स मधून आपल्याला ते चूज करायचं असतं. पण मग ते करत असताना जसं मॅडम म्हटलं की पाच पाच सेट्स मध्ये असतात हे आणि एक सेट मध्ये 12 क्वेश्चन्स असतात एका सेटला. असे 12 पंच 60 जर 60 सांगितलं मॅडमने 60 पिक्चर्स असतात 60 क्वेश्चन्स असतात. तर ते 12च्या याच्याने ते आपल्याला करायचं असतात. ह्या टेस्टचा जो बेनिफिट आता मॅडमने सांगितला की ही कल्चर फ्री टेस्ट आहे. कुठल्याही कल्चरमध्ये ही वापरता येते आणि नॉन व्हर्बल टेस्ट आहे. म्हणजे ज्याला लिहिता वाचता येत नाही तो सुद्धा ही टेस्ट म्हणजे त्याचाही IQ आपण या टेस्टने मेजर करू शकतो. याच्यासाठी ही टेस्ट बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने इंटेलिजन्स मेजर करू शकते. यस ठोंबरे सर. ठोंबरे सर हात वर केलाय आपण. आवाज असेल. तर ह्या पद्धतीने आहे. जसं आता मॅडम म्हटलं त्याचप्रमाणे याची प्रत्येक प्रश्नगणिक याची डिफिकल्टी लेवल हळूहळू 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 वाढत जाते. त्याच पद्धतीने ती वाढते आणि त्याच्यातून आपल्याला त्यांना एक आपण प्रत्येक याच्या प्रश्न मॅट्रिक्सचा एक एक पॅटर्न असतो. तो पॅटर्न लक्षात आला तर ती शेवटची फिगर किंवा तो पिक्चर्स हे आपल्याला व्यवस्थित लक्षात राहतंय. तर हे याचं एक आहे. पण याचं जर पॅटर्न जर आपल्याला नीट ओळखता आला तर आपण ती टेस्ट व्यवस्थित म्हणजे तो जस्ट तुमचा पॅटर्न आपल्याला त्याचा मॅट्रिक्सचा लक्षात ऐकायला विज्युअली काही 15 ते 45 आपल्याला दिसतं की जनरली टेक द 15 टू 45 मिनिट्स है ना. 15 ते 45 मिनिट्स आपल्याला ह्या त्यासाठी लागतात है ना. आणि याच्यामध्ये रॉक स्कोर प्रत्येक स्कोरचं प्रत्येक टेस्टचा आता आपण पाहतो की रॉ स्कोरचं नंतर फायनल याच्यामध्ये त्याचं हे केलं जातं त्याचं रूपांतर केलं जातं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला केलं जातं. बऱ्याच वेळेस ही हिअरिंग आणि स्पीच जे मुलं असतात इम्पेअर्डचा की ज्यांना ऐकायला येत नाही है ना आणि बोलायला येत नाही है ना अशा मुलांसाठी ही टेस्ट बऱ्यापैकी त्यांचा इंटेलिजन्स चेक करण्यासाठी ही टेस्टचा बऱ्यापैकी वापर त्यांचा IQ काढण्यासाठी आपल्याला केलेला आत्तापर्यंत मॅक्झिमम टाइम केलेला आपल्याला दिसतोय. कारण आणि नॉन इंग्लिश ज्यांना इंग्लिश बॅरियर आहे इंग्लिश लँग्वेज आता जसं आपण म्हणलोय लँग्वेज बॅरियर ज्यांना आहे तर त्यांना सुद्धा ही युजफुल आहे. त्यांच्यासाठी ही टेस्ट व्यवस्थित आहे. रेवन टेस्टचे खरं तर 3 वेगवेगळे फॉर्म्स आहेत. मॅडमने कदाचित ते सांगितले नसतील मला माहिती नाही. 3 वेगवेगळ्या फॉर्म मध्ये पहिला जो फॉर्म तयार झाला होता त्याला त्यांनी RSPM असं नाव फर्स्ट फॉर्मला त्यांनी दिलं होतं. 1938ला हा फर्स्ट फॉर्म त्यांनी तयार केला होता. ओरिजिनल व्हर्जन जे त्यांचं दिलं होतं ते जनरल पॉप्युलेशनसाठी म्हणजे स्पेसिफिक जनरल पॉप्युलेशनसाठी रेवन्स यांनी ती टेस्ट डेव्हलप केली होती. त्याच्यानंतर सेकंडला कलर प्रोग्रेसिव्ह मॅट्रिसेस CPM म्हणून एक त्यांनी हे केलं. ही CPM ही टेस्ट जी आहे CPM हे कलर प्रोग्रेसिव्ह मॅट्रिसेस ही स्पेसिफिकली लहान मुलांना म्हणजे 5 ते 11 वर्षाच्या मुलांसाठी स्पेसिफिक त्यांचा IQ मेजर करण्यासाठी ही टेस्ट CPM कलर प्रोग्रेसिव्ह मॅट्रिसेस ही रेमन्स यांनी तयार केली आणि त्याच्यानंतरून आपण जे ऍडव्हान्स प्रोग्रेसिव्ह मॅट्रिसेस ऍडव्हान्स की गिफ्टेड स्टुडंट जे असतात किंवा ज्याला आपण डिसेबल स्टुडंट जे असतात ना त्यांचा हाय इंटेलिजन्स असतात किंवा बऱ्याच वेळेस जास्त जास्त मोठे लोक असतात त्यांच्यामध्ये इंटेलिजन्स लेवल जास्त असते असं बऱ्याच वेळेस येतात. तर अशा यांच्यासाठी हार्डर क्वेश्चन जास्तीत जास्त देऊन त्यांचा प्रॉपर हे मेजर करण्याचं काम ही ऍडव्हान्स प्रोग्रेसिव्ह मॅट्रिसेस ही करत असते. तर जे काही फॅक्टर्स आहेत ज्या आपण जर याच्यात पाहिलं ते या पूर्ण याच्यामध्ये नेमकं मेजर काय करतं हे SPM
मॅट्रिसेस जे आहे स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्रिसेस हे नेमकं काय मेजर करत असतं, तर स्पिअरमॅनचा जो जी फॅक्टर आहे जो स्पिअरमॅननी सांगितलेला होता, हा जी फॅक्टर स्पिअरमॅनने सांगितलेला जी फॅक्टर मेजर करण्याचं काम ही टेस्ट ना SPM, जसं आता मॅडमने जे सांगितलं ना त्याचप्रमाणे असेच पिक्चर्स तिथे असतात. तर ह्या आकृत्यांप्रमाणे आपल्याला इथे 9th नंबरला काय आकृती येईल किंवा काय डायग्राम येईल खालच्या ऑप्शन्स पैकी ते आपल्याला हे करायचं आपल्याला पाहायचं आहे. आता याच्यात थोडक्यात एक सांगायचं आहे का गोष्ट राहिला, की ज्यावेळेस आपण इंटेलिजन्स करतो त्यावेळेस मेंटल एज हे खूप महत्वाचं असतं. मेंटल एज कोणी सांगेल मेंटल एज काय कन्सेप्ट आहे मेंटल एज? क्रॉनिकल एज आणि मेंटल एज अशा दोन कन्सेप्ट आहेत. क्रॉनिकल एज म्हणजे सध्याचं आपलं शारीरिक वय किंवा आपण जे आता आपलं एज सांगतो ते एज, आणि मेंटल एज अशा दोन कन्सेप्ट आहेत. हा प्रज्ञा मॅम. सर मेंटल एज म्हणजे जसं आता जेव्हा मुलांचं काउन्सिलिंग करतो तेव्हा आम्ही बघतो की आता हा 6वीतला मुलगा आहे, तर 6वीच्या मुलाच्या हिशोबाने त्या वयाच्या हिशोबाने बाकी 6वी पर्यंत पोहोचणाऱ्या मुलांची एक कॅपॅसिटी असते प्रत्येक गोष्ट करण्याची. तर ती इंटेलेक्च्युअल एबिलिटी एक स्टँडर्ड नॉर्म सारखं की साधारण या एज पर्यंत आलं की फॉर एक्झाम्पल मुलं चालायला सुरू करतात, 1 वर्ष झालं की चालायला सुरू करतात. तर जर तो मुलगा किंवा मुलगी चालत नाहीये 1 वर्षाच्या वयाचं येईपर्यंत, तर त्याचं ती अबिलिटी चेक करतात की ती मेंटल एज तो पोहोचलाय की नाही. आणि हे तर ऑफकोर्स इज अ डिफरंट एक्झाम्पल, पण इंटेलेक्च्युअल एबिलिटीसाठी पण सेम टिपिकली चेक करू शकतात जेव्हा कम्पॅरिझन केलं जातं एका ग्रुप त्याच मुलांच्या वयाच्या लोकांबरोबर. ओके. येस रणजित सर. हा येस सर. म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा मुलाची जी मानसिक जो विकास असतो तो सरासरी त्या वयात त्या फिजिकल एज जे न्यूमेरिकल क्रोनॉलॉजिकल एज आहे त्याचा आहे का, ह्याच्यासाठीचे स्टँडर्ड नॉर्म्स आहेत, त्याच्याप्रमाणे त्याचा विकास असेल तर म्हणजे त्या विकासाला आपण तो म्हणजे म्हणजे त्याची ती शारीरिक वय आणि बौद्धिक वय हे सारखं आहे असं म्हणतात त्या स्टँडर्ड नॉर्म्स प्रमाणे. ओके. इथे IQ काढायचं एक आपल्याला सूत्र आहे, सगळ्यांना ते माहिती असणं खूप गरजेचं आहे. पुस्तकात हे जरा मिस्टेक झाले, ते मॅन्युअल एज म्हटलंय, ते मॅन्युअल एज नाही तर मेंटल एज आहे ते. ओके. IQ इज इक्वल टू मेंटल एज इन अपॉन क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100 असं आहे. याच्यामध्ये चुकून ते मॅन्युअल झालेलं आहे, तर ते मॅन्युअल नाही आहे, तर मेंटल एज आहे. तर ते दिसतंय ना सगळ्यांना? हा येस पार्ट सर. हा पार्ट इथं चुकून मॅन्युअल झालेला आहे, त्या मॅन्युअल नाही आहे, तिथं ते मेंटल आहे. ओके. हम्म. तर हे IQ याच्याने काढतो आपण. जसं आता मेंटल एज ही कन्सेप्ट क्लिअर झाली का? मला वाटतं प्रज्ञा मॅम आणि रणजित सरांनी बऱ्यापैकी आपल्याला सांगितली आहे. तर मेंटल एज थोडक्यात असं म्हणता येईल. बोला ना हॅलो, सर. आवाज येस येतो का? येस सर, येत. साधारणतः 6वीचा मुलगा म्हणजे 12 वर्षाचा असेल, तर 12 वर्षाच्या मुलांचं एक ॲव्हरेज मेंटल ॲबिलिटी जी आहे ती एक सपोज ठरलेली आहे, तर त्याला ती बायोलॉजिकल एजप्रमाणे आहे. पण काही विद्यार्थी असे असेल की तो 9वीत असलेल्या मुलाची जी काय मेंटल ॲबिलिटी आहे ते क्वेश्चनसुद्धा इझिली सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे त्याचं वय हे मेंटल एज जे आहे ते 9वीच्या मुला इतकं झालं, म्हणजे 9 15 म्हणजे 15 झालं, व्हेअरएज ॲव्हरेज मुलांचं 12 आहे. तर मेंटल एज जर जास्त असेल तर IQ जास्त येईल. एक्झॅक्टली. गुड सर, सरांनी छान आपल्याला सांगितलं. मुळात बौद्धिक मेंटल एज काढण्यासाठी काय करतात की आपल्याच वयाच्या म्हणजे सेम एज ग्रुपच्या मुलांची तुलना त्यांच्या सरासरीचे ॲव्हरेज यांच्याशी ॲव्हरेज गुणांची तुलना केली जाते, आणि एक सेट अप गोल केलेला आहे की समजा की एका एजला जर माझा आता 110 ना 110 पर्यंत मी 12 वर्षाच्या पर्यंत मी 110 मला यायला पाहिजे होते,
पण माझे गुण जर ते 135 जात आहेत, म्हणजे ते 8वी-9वीच्या मुलाच्या एजला मॅच होत आहेत, तर माझं माझं शारीरिक वय जरी 12 वर्ष आहे, तरी माझं मेंटल एज हे 14 किंवा 15 वर्ष आहे. म्हणून त्याला मेंटल एज असं म्हटलं जातं. म्हणजे त्याला त्यावेळेच असलेली त्याची बौद्धिक पातळी, त्या बौद्धिक पातळी कुठल्या वयाच्या मुला इतकी आहे, त्याला मेंटल, तेव्हा त्याला त्याचं मेंटल एज असं म्हटलं जातं. मेंटल एज कन्सेप्ट क्लिअर झाली आहे सगळ्यांना? येस सर. नाही, तुम्हाला होती सगळ्यांना, मी बाकीच्यांसाठी विचारतोय. हॅलो, कोण बोलत होतो मला? हा, कोमल मॅडम काय बोलताय? हॅलो, नाही ना, ठीक. आता हे IQ आपण काढतो कसं काय, त्याचं असं होतं की IQ इज इक्वल टू मेंटल एज अपॉन क्रोनॉलॉजिकल एज इंटू हॅलो 100. हा, बोला. सर, स्वप्नील, एक क्वेश्चन येस आहे. सर, येस सर, येस सर, येस. अशा सिनारिओमध्ये आपलं प्रत्येक रिजन टू रिजन, जसं कॉन्टिनेंट टू कॉन्टिनेंट, युरोपमधल्या एखाद्याची डेव्हलपमेंट आणि इंडियामधल्या, एशियन कंट्रीजमधल्याची डेव्हलपमेंट ही वेगवेगळ्या प्रकारे असू शकते ना. म्हणजे बरोबर असू शकतं, एक्झॅक्टली. मग त्या केसमध्ये IQ कसा डिफाईन होतो? तेच सांगतो, म्हणून आपण आहे ना सर, IQचे तर हे सूत्र जे आहे ते तर तेच असणार आहे. फक्त आपण जी टेस्ट कुठली वापरतोय, आता आपण भारतात जर आपण, जसं आता काल पण आपली सेम चर्चा याच्यावरच झाली होती, की आपण भारतीय नॉर्म्सचे जर टेस्ट आपण भारतात वापरले, तर ते आपल्याला बऱ्यापैकी ॲक्युरेट रिझल्ट देऊ शकतात. म्हणजे फॉरेन च्या कंट्रीच्या किंवा तिकडच्या याच्यासाठी वापरलेली टेस्ट आपण आपल्याकडे नाही वापरू शकत. फक्त काही टेस्ट आहेत की आता बऱ्याच वेळेस, आता वेस्टलरची टेस्ट आपण म्हटलो की लहान मुलांसाठी वेस्टलरची बऱ्यापैकी वापरली जाते. ती खरं तर ती ॲज आपला इथिकल म्हणून आपण ती नाही वापरली पाहिजे. पण बरेच जण काय म्हणतात की बिने कामात ही जी टेस्ट आहे तितकी आम्हाला हे वाटत नाही. किंवा किंवा आता दुसरं एक कारण मी एक सांगतो की थोडी वीस ही जी आहे, म्हणजे वेस्टलर चिल्ड्रन इंटेलिजन्स टेस्ट जी आहे ती थोडी लेंदी आहे. म्हणजे ती थोडी लेंदी असल्यामुळे मला त्याचे चार्जेस थोडे जास्त घेता येतात बिनकामाच्या मानाने. म्हणून मी कदाचित, पण इथिकली जर पाहिलं तर आपण त्या त्या देशातल्या त्या त्या राज्यासाठी जे नॉर्म्सच्या तयार केलेल्या टेस्ट असतील त्याच आपण वापरणं गरजेचे आहेत. कारण आता IQ टेस्ट आपल्या मराठी भाषेत सुद्धा आपल्याला IQ टेस्ट उपलब्ध आहेत. म्हणजे महाराष्ट्रासाठी जर आपण घ्यायचं ठरलं तर आपण त्याही वापरू शकतो. पण आपण काय की डोक्यात बसलं असतं की वेस्टलर वेस्टलर वेस्टलर. आता आपल्याकडे जे मार्केटिंगची पद्धत आहे की जास्त फोकस प्रकाशित जे जास्त केलं जाईल ते आपल्या डोक्यात बसतं. म्हणून मग साहजिक पॅरेंट पण म्हणतात नाही नाही वेस्टलरची करा, मग बरं राहील. दोन्ही टेस्ट सारखे IQ तेच काढणार आहेत. पण शेवटी तिथं डिफरन्स तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे. पण म्हणून मग त्याच्यासाठी की आपल्या भारतीय नॉर्मची किंवा आपल्या नॉर्मच्या असलेल्या ज्या टेस्ट असतील त्या वापरल्या तर त्या जास्त व्हॅलिड ठरतात. पण परत प्रश्नचिन्ह काही ठिकाणी परत तेच होतं की आपल्याकडच्या असलेल्या टेस्ट आहेत तितक्या क्वालिटीच्या आहेत का, हा प्रश्नचिन्ह बरेच जण त्याच्यावरती उपस्थित करतात. शेवटी त्याला आपल्याला जज करून दोघांपैकी जी चांगली वाटते ती आपण वापरावी असा म्हणजे मला असेल. पण तुम्ही जो म्हटलं तो योग्य प्रश्न आहे की जसं तशा टेस्ट आपल्याला, ज्या टेस्ट जिथे लँग्वेज बॅरियर नाही आहेत किंवा SPM सारख्या टेस्ट असतील तर ते आपण वापरू शकतो. कारण तिथे लँग्वेजचा आणि बाकी परिस्थितीचा काही उपयोग म्हणजे तिथे नाही येणार. पण जिथे लँग्वेज वापरला जातोय, कल्चर वापरला जातोय, तर तिथे नॉर्म्स ह्या लोकल नॉर्म्स ह्या पाळल्या गेले पाहिजेत, त्याच टेस्ट वापराव्यात. सर, थोडं विषयांतर होते, पण माझा आणखीन एक प्रश्न, बिंग न्यू टू दिस सायकोलॉजी, दिस क्वेश्चन इज, आपण जेव्हा ह्या टेस्ट करतो, मग बिनेकामत असेल किंवा वेशलर असेल, तर हा एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे ना, आपण त्याचे यूज नाही करू शकत. डू वी नीड टू गिव्ह अ क्रेडिट टू देम? आणि इफ इट इज सो, देन व्हॉट टर्म्स? बिनेकामात तुम्ही कधी करू शकता ती तुम्ही क्रेडिट म्हणजे तुम्ही ते परचेस करतात ती टेस्ट, बरोबर?
ती परचेस केल्यानंतरून तिचे ज्यांच्याकडून तुम्ही परचेस करणार त्यांना त्या ऑथरने त्यांना ते राईट्स दिलेले आहेत विक्रीचे, त्याच्यातला काही शेअर्स त्यांना तो जात असतो. म्हणून आपण म्हणजे तुम्ही झेरॉक्स तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही जर याची झेरॉक्स करून जर तुम्ही वापरलात हं. तर हा आपल्यावरती तो कायदेशीर गुन्हा ठरतो. एखाद्याने जर आपल्यावर केस केली तर तो कायदेशीर आपल्यावर गुन्हा ठरतो. म्हणून पण पुढे ते म्हणतात, हा जर तुम्ही एज्युकेशनल पर्पजसाठी वापरत असाल किंवा रिसर्च पर्पजसाठी वापरत असाल तर तुम्ही तिथे फक्त तुम्ही पण स्टुडंट असावे लागतात त्यावेळेस प्युअरली. त्यावेळेस ते तुम्हाला तुम्ही झेरॉक्स करून ते जस्ट रिसर्च किंवा स्टडी पर्पजसाठी वापरू शकतात. पण तुम्ही प्रोफेशनल पर्पजला किंवा कॉर्पोरेट पर्पजसाठी त्याला तुम्ही झेरॉक्स करून वापरू शकत नाहीत. म्हणून तुम्हाला ते परचेसच करावे लागतात. म्हणून मॅक्झिमम जे आता रिसर्चच्या येतात म्हणून जे गाईड्स पण असतात, जर तुम्ही पाहिलं तर ते गाईड सांगतात की बाबा तुला ही टेस्ट करायची असेल तर ती टेस्ट तुला परचेस करावी लागेल, मग तू कर. कारण उद्या काही इथिकल अडचणी त्याच्या याच्यात क्रिएट व्हायला नकोत. पण तुम्ही एज्युकेशनल पर्पजसाठी ते वापरू शकता झेरॉक्स, पण तुम्ही प्रोफेशनली पर्पज तिला बिलकुल वापरू शकत नाहीत. एखाद्याने आपल्यावरती अगेन्स्ट कंप्लेंट केली तर ती गडबड होऊ शकते. Okay. And that means it comes with along with norms Yes, when you yes, purchase. yes, Okay, yes, yes, perfect, sir. yes, Thank you. yes, Thanks yes, very much. yes. सर एक प्रश्न होता विचारू. हो, विचारा ना. सर मेंटल एज कॅल्क्युलेट कसं करायचं? म्हणजे आता समजा आपण म्हटलं मगाशी की 10 वर्षाची मुलं आहेत, 12 वर्षाची फॉर दॅट मॅटर, आणि एखाद्याचं मेंटल एज म्हणजे आपण म्हणतो की त्याची कपॅसिटी जास्त आहे, तर त्याचं 13च आहे, 14च आहे, मेंटल एज कसं फिक्स करायचं? एक्झॅक्टली. माझ्या एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीनं 13 असेल, एखाद्याच्या व्यक्तीच्या दृष्टीनं 15 पण असू शकेल. एक्झॅक्टली. आता आपण ज्यावेळेस आता मॅन्युअल मध्ये मॅडम आपण जाणार ना, मी तेच म्हटलो की बौद्धिक मेंटल एजला आपण मुळात ते कसं काढतात ते की समांतर किंवा समान एज ग्रुपच्या जे मुलं असतात त्याच्याशी कंपॅरिझन करून त्यांनी ते काढलेलं असतं. आपण त्या याचं जे इंटरप्रिटेशन असतं ना, त्या इंटरप्रिटेशनच्या वेळेसच त्यांनी एज आणि त्याच्यासमोर आलेला जो रॉ स्कोर आहे, तर ह्या एजला हा रॉ स्कोर म्हणजे एवढ्याच्या एवढ्यामध्ये रॉ स्कोर आला तर तो त्या मेंटल एजचा असा आपण पकडतो. बरोबर. तर म्हणजे तो मेंटल एज तिथे ऑलरेडी आहे आणि क्रोनॉलॉजिकल एज आपल्याकडे असतो. मग त्याच्यावरून आपण IQ हे केलेलं असतं. म्हणजे ठराविक याला स्कोर ह्या आणि प्रत्येक टेस्टनुसार म्हणजे माझा जर मेंटल एज माझं 12 असेल तर SPMचा स्कोर हा 100 असू शकतो रॉ स्कोर, आणि तोच वेस्टलरचा 80 पण असू शकतो, किंवा एखाद्या XY जर दुसऱ्या टेस्टचा तो 150 पण असू शकतो रॉ स्कोर. मी IQ नाही म्हणते, मी रॉ स्कोर म्हणतोय. तर तर ते रॉ स्कोर त्या टेस्टनुसार वेगळे ठरतात. त्या टेस्ट करताना ते कुठल्या याच्याने त्याने ते त्याला ते मिळालेले आहे त्या हिशोबाने ते ठरत असतं तिथे. ओके सर, थँक्यू. ओके. क्रोनॉलॉजिकल एज मेंटल एज आपण पाहिलं. क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे आपलं त्या व्यक्तीला त्या वेळेचं त्याचं शारीरिक वय, म्हणजे आज आपलं जे एज आहे शारीरिक, आपण जसं कोणी आपल्याला विचारतं, तुझं वय काय, तुझं एज काय, आपण जे एज सांगतो ते म्हणजे आपलं क्रोनॉलॉजिकल किंवा बायोलॉजिकल एज आहे. तर IQ कन्सेप्ट ही सुरुवातीला विल्यम स्टर्न या मानसशास्त्रज्ञांनी ही कन्सेप्ट सगळ्यात सुरुवातीला मांडली. विल्यम स्टर्न यांनी ही IQ ही कन्सेप्ट मांडली आणि त्यांनीच हा फॉर्म्युला हा 1912 ला म्हणजे 1912 ला त्यांनी हा फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. म्हणजे माहिती असावं जर काही वेळेस आपल्याला लिहायला आपल्याला कामात येतं. आता IQ डिस्ट्रीब्युशन कसं करायचं असतं IQचं. आता इथं NC म्हटलंय आहे ना, नॉर्मल कर्व. कोणाला माहिती आहे नॉर्मल कर्व हे पद्धत? मला वाटतं बऱ्यापैकी मास्टर Distribution. त्यांचं. Yes, distribution curve. Yes, sir. Normal It's a distribution curve. distribution curve basically. Exactly. It appears like a bell curve. Exactly, It is bell called as curve. a bell curve, and Yes. तो symmetric असतो with respect to y-axis. It may get asymmetric depending on the irregularity and the sample data. And it more talks about a standard deviation side of it. Exactly. Good. Thank you, sir. Swapnil sir. Thank you. एक असा डोंगरा जसं सरांनी सांगितलं ना, बेल कर्व सारखा त्याचा कर्व असतो, जसं आपला बेल असते तशी, किंवा आपण त्याला एक असं
सपाट आता आज नाही आहे, उद्या मी तुम्हाला त्याचं एक प्रॉपर चित्र NC नॉर्मल कर्व, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व असं आपण त्याला म्हणत असतो, त्याच्यावरती बऱ्याच स्टॅटिस्टिकल गणित पण त्याच्यावरती ठरतात. स्टॅटमध्ये त्याचा बऱ्यापैकी वापर केला जातो. आपण पण याचा IQ याच्यामध्ये आपण ते उद्या बघूया काय असतो. वेळ झाला बाकी ओके, आहे अजून वेळ आपल्याकडे. तर आपल्याला विक्स जे आता वेस्टलर इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन हे जे आपण बोलत होतो, तर आता थोडं आपण त्या टेस्ट बद्दल थोडं बोलूया. ह्या टेस्ट ही चिल्ड्रन, त्याच्या नावातच आहे चिल्ड्रन, म्हणजे ही लहान मुलांसाठीची टेस्ट आहे. 5 ते 15 असं या टेस्टचं मुलांचं एज ग्रुपच्या मुलांचं मेजरमेंट ही टेस्ट करत असते. ही 1914ला डेव्हिड वेशलर यांनीच ही टेस्ट डेव्हलप केली. या याला याच्यानंतरून त्यांनी आपल्याला पाहिलं की वेशलर अडल्ट इंटेलिजन्स स्केल सुद्धा हे WIS नावाची एक टेस्ट, ही सुद्धा त्यांची इंटेलिजन्स स्केल, अडल्ट इंटेलिजन्स स्केल म्हणून फेमस टेस्ट त्यांची आहे. दोन्ही टेस्टमध्ये बऱ्या काही टेस्ट सारख्या आहेत, फक्त प्रश्नांचं काठिण्य पातळी म्हणा किंवा त्याची जी लेवल म्हणा, ही आपल्याला थोडी आपल्याला बदलताना आपल्याला ह्याच्यामध्ये दिसते. ही टेस्ट मुळात मुलांच्या इंटेलिजन्स बरोबरच है ना, त्यांचं जे आवड आहे, त्यांचं इंटरेस्ट आहे, त्यांचं अंडरस्टँडिंग आहे, त्यांचे एक्सपिरियन्सेस आहे ना, हे प्रत्येक वेळेस वेगवेगळे ठेवून ते किंवा ते लक्षात घेऊन ही टेस्ट वेशलर्स यांनी बनवलं. जसं आपण थोड्या वेळापूर्वी म्हणलो ना, डेव्हिड वेशलर यांनी एक प्रॅक्टिकल व्ह्यू देण्याचं काम इंटेलिजन्सला जे आपण केलं असं आपण जे म्हणतोय, ते ह्या गोष्टींमुळे केलं की त्यांनी ह्या गोष्टींचा केला. आणि त्यांच्या टेस्टमध्ये त्यांनी परफॉर्मन्स स्केलचा वापर केला. आतापर्यंत आपण व्हर्बल नॉन व्हर्बल पण केलं की त्यांनी काही परफॉर्म, की मुलाचं फक्त जर आपण इंटेलिजन्स मेजर करणार असेल तर फक्त व्हर्बल नॉन व्हर्बल पिक्चर्स दाखवून प्रश्न विचारून नाही, तर त्यांनी काहीतरी ऍक्टिंग पण त्यांनी केली पाहिजे किंवा त्याच्याकडून काहीतरी कृती झाली पाहिजे. आता आपण खाली जर बघतो आहोत तर काही आपल्याला त्याच्या काही आपल्याला ह्या टेस्ट दिसत आहेत. ऑब्जेक्ट असेंब्ली नावाची जी टेस्ट आहे ती परफॉर्म आहे. त्याला काही ऑब्जेक्ट द्यायचे आहेत, त्याला ते असेंबल करून तो किती वेळा ते असेंबल करतो, प्रॉपर करतो का, काय करतो का, त्यावरून त्याचं ब्लॉक डिझाईन्स असतात, ते ब्लॉक्स डिझाईन त्याला करायचे आहेत. म्हणजे ह्या पद्धतीचा न्यू असा वापर, न्यू अप्रोच वेशलरने त्याच्या या टेस्टमध्ये किंवा त्यांच्या इंटेलिजन्स टेस्टमध्ये आपल्याला दिसतो. व्हर्बल स्केल आणि परफॉर्मन्स स्केल अशा दोन वेगवेगळ्या पार्ट्सवरती आपल्याला ही टेस्ट आपल्याला दिसते. जसं आपण पाहतोय समोर ही 6 सब टेस्ट, दोन्ही सब स्केल्स दोन्ही बाजूला आहेत. व्हर्बलला 6 आहेत, तसंच परफॉर्मन्सला 6 स्केल आपल्याला आहेत. व्हर्बल स्केलमध्ये आपण पाहतो की जनरल जे आपण वरती पण पाहिलं तेच की या भाषा व्हर्बल स्केलमध्ये त्याचे लँग्वेज आहे, त्याचं अंडरस्टँडिंग आहे, त्याचं रिझनिंग आहे आणि त्याची मेमरी आहे, ते चेक करण्याचं काम ह्या व्हर्बल टेस्टमध्ये केलं. की पहिल्या याच्यामध्ये जनरल इन्फॉर्मेशन त्याला आजूबाजूच्या याची काय माहिती आहे ना, कॉम्प्रिहेन्शन अंडरस्टँडिंग त्याचं किती आहे आत्ताच्या आजूबाजूच्या जगाविषयी, अर्थमॅटिक म्हणजे मॅथमॅटिकल त्याचं किती तो पॅक आहे, सिमिलॅरिटीज त्याला ओळखता येते का, फरक ओळखता येतो का, दोन गोष्टीमधून जो फरक आहे तो ओळखता येतो का, ओकॅब्युलरी त्याची किती स्ट्रॉंग आहे. मग ती प्रत्येक त्या लँग्वेज जी असेल, आता याच्यामध्ये त्यांनी इंग्लिश हा बेसिक असल्यामुळे इथं इंग्लिश लँग्वेज आहे. पण काही वेळेस काही लोक वोकॅब्युलरी इंग्लिशच्या ऐवजी त्याची म्हणजे वेगळी टेस्ट असते वेगळ्या याच्यातली, ती इथं देऊन ती मेजर केलं. डिजिट स्पॅन ही मेमरी एक टेस्ट असते, डिजिट स्पॅन. तर डिजिट स्पॅन मध्ये ज्यावेळेस ही डिजिट स्पॅन टेस्ट तुम्हाला बऱ्यापैकी उपयोगात आणता जातात. तुम्हाला आत्ता नाही पण 6व्या सेमिस्टरला म्हणजे चौथ्या सेमिस्टरला तुम्हाला केस स्टडीज असतील. केस स्टडीच्या वेळेस तुम्ही पेशंट्स किंवा तो क्लायंट तुमच्या समोर असेल, त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस MSc घ्यायची आहे, त्याचा MSc म्हणजे मेंटल स्टेटस एक्झामिनेशन घ्यायचं आहे त्याचा, तर त्याचा सध्याचं त्याचं मेंटल स्टेटस काय आहे, तर मेंटल स्टेटस चेक करण्यासाठी काही टेस्ट असतात. त्याच्यातला एक डिजिट स्पॅन ही मेमरीसाठी, त्यांची मेमरी चेक करण्यासाठी आपण ती चेक तिथे तुम्हाला डिजिट स्पॅनचा वापर तुम्ही तिथे करू शकतात. म्हणून हे तुमच्याकडे असेल, मला वाटतं वेशलर किती कॉलेजेसला असेल किंवा स्टडी सेंटरला असेल त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह नाही मला, पण तरी असेल तर बघा, करा.
पण डिजिट स्पॅन टेस्ट त्यांनी नाही केले तरी मी तुम्हाला सांगेल की डिजिट स्पॅन टेस्ट कशी आपण करायची आणि काय आपण त्याच्यावरती त्याचं अनालिसिस कसं आपण करतो ते आपण त्यांनी नाही घेतलं तर आपण डिजिट स्पॅन, कारण ज्या काही टेस्ट आहेत की ज्या त्यांनी नाही केल्यात किंवा तर मला एसेन्शियल वाटल्यात तर मी त्या इथून आपण ऑनलाईनच्या पद्धतीने आपण त्या घेऊया. आणि दुसरा जो आहे परफॉर्मन्स टेस्ट, तर परफॉर्मन्स टेस्टमध्ये आपल्याला माहिती आहे की नावाप्रमाणेच आपल्याला दिसतंय की पिक्चर कम्प्लिशन करायचं आहे पहिल्या याच्यामध्ये. तर पिक्चर अर्धवट पिक्चर आहे, त्या अर्धवट पिक्चर पूर्ण कम्प्लिशन करायचं आहे. पिक्चर्स आहेत, पिक्चर्स अरेंजमेंट वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्यात ते उलटे पलटे, त्याचं प्रॉपर अरेंजमेंट. जसं असे याचे गेम्स पण आपल्याला याच्यासारखी लहान मुलांची डेव्हलपमेंट करण्यासाठी ब्रेन डेव्हलपमेंट, ब्रेन जिम म्हणून जो एक प्रकार सध्या तो चालतो, त्याच्या ब्रेन जिमच्या याच्यामध्ये पिक्चर अरेंजमेंट सारख्याच्या अशा काही गोष्टी असतात, त्या गेम्स असतात. त्याच पद्धतीचे पिक्चर अरेंजमेंटची ही टेस्ट असते. ब्लॉक डिझाईनचं आपण पाहिलं की वेगवेगळे जे रंगीत वेगवेगळे डिझाईनचे ब्लॉक्स असतात है ना, ते बॉक्स तयार करायचे असतात. जे आपण स्पॅटियल ॲबिलिटी, जे आपण अगोदरच्या त्या टेस्टमध्ये आपण म्हटलो की स्पॅटियल ॲबिलिटी चेक केली जाते. ब्लॉक डिझाईनचं सेम तेच ती स्पॅटियल ॲबिलिटी इथं चेक केली जाते. त्याचबरोबर व्हिज्युअल मोटर कोऑर्डिनेशन है ना, म्हणजे आपल्या हातांचं, आपल्या अवयवांचं, डोळ्यांचं अँड है ना, हँड आय कोऑर्डिनेशनचा इथं वापर होतो. आणि नॉन व्हर्बल रिझनिंग पण ह्या ब्लॉक डिझाईनमध्ये ही मोजली जाते. पुढचं जे आहे की ऑब्जेक्ट असेंब्ली, म्हणजे काय असतात, पझल्स असतात ना, वेगवेगळे पझलचे पीस दिले जातात आणि त्या पझलच्या पीसने त्या व्यक्तीने तो पार्ट, ती डिझाईन ती कम्प्लीट करायची असते. ते ऍक्ट करायचं असतं, तर किती फास्ट आणि याच्याने ते करतो ते तिथं मेजर केलं जातं. त्याच्यामुळे त्याचं होल्ड पार्ट रिलेशनशिप, म्हणजे एक अर्धवट गोष्ट आहे तर ती पूर्ण पाहण्याचं जी त्याचं आहे होल, त्याची ती कॅपॅसिटी आहे होल इमॅजिनेशनची, ती डेव्हलप करण्यासाठी किंवा ती किती आहे ते पाहण्यासाठी त्याचा उपयोग ऑब्जेक्ट ऑब्झर्वेशनचा केला जातो. पुढचा आहे कोडिंग. पुढे म्हणजे नंबर आणि सिम्बॉल्स याचं असतं. ते आपल्याला माहिती आहे की बऱ्याच ह्याच्या एक्झाम्समध्ये हे असतात की काही नंबर्स असतात आणि त्याला काही कोड दिलेले असतात किंवा काही कोडला काही नंबर दिलेले असतात. या दोघांचं कॉम्बिनेशन करून प्रश्न असतात, त्याचे उत्तर द्यावे लागतात. त्याच्यामध्ये त्याचा स्पीड मोजला जातो, त्याचं कॅल्क्युलेशन मोजलं जातं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे पाहिलं जातं. पुढचं आहे मेज. आता मेज लर्निंग, मला वाटतं मेजचा एक्सपेरिमेंट तुम्ही सगळ्यांनी केला आहे. तर पेपरवरती मेज दिलेला असतो, एक मार्ग दिलेला असतो. तो मार्ग आपल्याला प्रॉपर पद्धतीने शोधला. लहानपणी मेजचा आपण बऱ्याच जणांनी खेळलेला असू, मार्ग शोधण्याचा एक किंवा बऱ्याच पेपरमध्ये पण अगोदर यायचं, आता येतं का नाही माहिती नाही मला. अगोदर यायचं की एक मांजर आहे, काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि ती मांजर ते मार्ग शोधते. ह्या पद्धतीचे टेस्ट ते असतात आणि त्याच्यातून व्यक्तीचा प्रॉपर IQ हा पाडला जातो. आपण याच्यात स्कोरिंग सिस्टीम मध्ये काही स्टेप्स आपण बघूया किंवा आहे. सुरुवातीला काय करतात, सब टेस्टच्या सगळ्याचा रॉ स्कोर काढला जातो. प्रत्येक वेगवेगळ्या 12 सब टेस्टचा रॉ स्कोर काढून तो रॉ स्कोरला काउंट एकत्रित केलं जातं. रॉ स्कोरचं रूपांतर स्टँडर्ड स्कोर मध्ये केलं जातं. स्टँडर्ड स्कोर मध्ये त्याचं रूपांतर करून त्याचं कन्व्हर्ट करून ते केलं जातं. त्याच्यानंतर त्याचा मीन काढला जातो. टोटल 12 आलेल्या स्कोरचा एकत्रित करून त्याचा मीन काय आलाय, प्रत्येक समजा आपण 10 जणांवर टेस्ट घेतली आणि 10 जणांनंतर टोटल प्रत्येक जणाचा याचा मीन काय आला, एव्हरेज सरासरी 10 जणांचा काय आला ते करून त्याचा पूर्ण त्या एका संगड्या याचा त्याचा मीन, सगळ्या क्वेश्चनांचा 12 टेस्टचा मीन काढून त्याचा SD काढला जातो आणि त्याच्यानंतर तो कन्व्हर्ट इंटू IQ, म्हणजे त्याचा जो मेंटल एजशी तो किती कुठे मॅच करतोय दिलेला आहे, त्या मेंटल एजच्या रॉ स्कोरला त्याचा तो कुठे त्याला तो मॅच करतोय ते करून तो IQ मध्ये कन्व्हर्ट करून त्याचा काढला जातो. त्याचबरोबर त्याचा 2 प्रकारे IQ आपल्याला निघतो. एक व्हर्बल IQ पण निघतो इथे. जर व्हर्बल स्केलचा वेगळा IQ, 6च्या 6 यांचा व्हर्बल IQ वेगळा निघतो आणि परफॉर्मन्स स्केलसाठीचा त्याचा परफॉर्मन्स IQ हा सुद्धा वेगळा निघतो. म्हणजे याला आपण व्हर्बल IQ आणि नॉन व्हर्बल IQ अशा 2 प्रकारच्या वेगवेगळ्या IQ सुद्धा आपण काढू शकतो. ओव्हरऑल IQ त्याचा एक वेगळा निघतो. व्हर्बल IQ पण, म्हणजे आपल्याला पण कळतं की तो व्हर्बल याच्यात कसा आहे आणि नॉन व्हर्बल याच्यात कसा आहे. तर त्याच्यासाठी आपण काही प्रयत्न इथे करू शकतो. थोडं त्याला
काय म्हणतो त्याला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी म्हणा किंवा काही ट्रिक्स आपण काउन्सिलिंगच्या दरम्यानमध्ये त्या व्यक्तीला आपण देऊन तिथे अजून त्याला थोडं प्रमोट करण्याचं काम. पण चांगला असेल तर त्याला अजून चांगलं पॉझिटिव्हली हे करून त्याला आपण हे करू शकतो. म्हणून या दोघांचा आपण वेगवेगळ्या बेनिफिट आहे की दोन वेगवेगळे IQ इथे वेगळे म्हणजे 3 तसं म्हणलं गेलं तर व्हर्बल IQ, परफॉर्मन्स IQ आणि मग ओव्हरऑल IQ असे 3 प्रकारचे IQ आपल्याला इथे या टेस्टमध्ये मिळतात. त्याचा आपल्याला निश्चित फायदा आपल्याला होत असतो मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी. तर अशा पद्धतीने आहे. इंडेक्स स्कोअर नावाची एक नवीन कन्सेप्ट WAIS म्हणजे जे अडल्ट व्हर्जन आहे त्या अडल्ट व्हर्जनमध्ये मला वेस्लर यांनीही इंडेक्स स्कोअर नावाची कन्सेप्ट ही ॲडव्हान्स कन्सेप्ट त्यांनी की 4 इंडेक्स त्यांनी त्याच्यात केलेले आहेत, 4 पार्ट त्यांनी केलेले आहेत. व्हर्बल कॉम्प्रिहेन्शन, परसेप्च्युअल ऑर्गनायझेशन जे आपण परसेप्शन्सवरचं जर परसेप्च्युअलचं केलं, एक वर्किंग मेमरी आणि प्रोसेसिंग स्पीड या चारहींचा वेगवेगळ्या हे करून त्याचा ॲक्च्युअल काय त्याचा बेनिफिट्स किंवा त्याचा व्यक्तीचा आहे हे त्याचा वापर करून जसं आपण खालच्या मध्ये पाहिला बघा. व्हर्बल कॉम्प्रिहेन्शन मध्ये ह्या टेस्ट आहेत, रिसेप्शन ऑर्गनायझेशन मध्ये ह्या टेस्ट म्हणजे ज्या 12 टेस्ट आहेत त्या 12 टेस्ट त्यांनी 4 वेगवेगळ्या पार्ट्समध्ये विभागून त्याच्या पण वेगळा स्कोरिंग करून कुठे कुठल्या याच्यामध्ये तो चांगला आहे किंवा कुठे कमी पडतोय किंवा कमी आहे तर त्याची ती ॲबिलिटी किंवा त्याचं तिथलं इंटेलिजन्स कमी पडतोय ते आपल्याला त्याच्यासाठी आपण त्याला मदत करू शकतो. म्हणून याचा ही एक चांगली प्रॉपर स्टँडर्ड अशी टेस्ट पूर्ण याच्यामध्ये आपल्याला जगामध्ये जास्तीत जास्त पद्धतीचे याचे मग फायदे काय आहेत किंवा बेनिफिट्स ऑफ विक्स किंवा जी चिल्ड्रन टेस्ट आहे वेस्लरची तिचे फायदे की आपण म्हणायचं ठरलं तर व्हर्बल आणि नॉन व्हर्बल असं दोन्ही पद्धतीनेही मोजते. व्हर्बल नॉन व्हर्बल अशा दोन्ही पद्धतीनेही मदत मोजत असते. म्हणजे परफॉर्मन्स जो आहे आपण म्हणतो परफॉर्मन्स स्केल म्हणजे ते नॉन व्हर्बल मोजलं जातं. नॉन व्हर्बल जे क्वालिटीज आहेत, ॲबिलिटीज आहेत, इंटेलिजन्स आहे तो मेजर केला जातो. डिटेल इंटेलिजन्स प्रोफाईल देते ही टेस्ट. डिटेल इंटेलिजन्स बारीक बारीक त्या गोष्टींचा त्यांनी जो केला आणि क्लिनिकल डायग्नोसिससाठी हिचा वापर बऱ्यापैकी होतो. म्हणून विक्स सहसा डायरेक्ट आपल्याला वापरायला याच्यासाठी परवानगी नसते कारण की ही क्लिनिकल डायग्नोसिससाठी वापरली जाते. कारण याच्यावरून मुलांचं की तो आयडिया आहे म्हणजे इंटेलेक्च्युअल डिसेबल आहे की नाही आहे हे याच्या ह्या टेस्टवरून ठरवलं जातं. डायग्नोसिस तसं केला जातो. म्हणून ही टेस्ट ती डायग्नोसिस पण करते आणि लर्निंग डिसेबिलिटी आता ज्या वेगवेगळ्या आपण ज्या फॅक्टर्स पाहिला वर्किंग मेमरी आहे, प्रोसेसिंग स्पीड आपण ज्या 4 वेगवेगळे कंपोनंट्स 4 इंडेक्स नंतर त्यांनी दिलेत तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रॉपर पार्ट्समध्ये तो कमी आहे त्याचा हे करून लर्निंग डिसेबिलिटीचा सुद्धा आपण इंटरप्रिटेशन किंवा त्याच्याबद्दलची माहिती आपण त्या क्लायंट्सला प्रॉपर देऊ शकतो. पण ह्याच्या मर्यादा किंवा लिमिटेशन्स काय आहेत जर आपण नीट बघायचं ठरलं तर अत्यंत वेळ खाऊ टास्क आहे. खूप वेळ लागतो. मी म्हटलं ना की बऱ्यापैकी खूप वेळ जातो ह्या टेस्टसाठी. मग एवढी टेस्टला वेळ लागल्यानं मुलं कंटाळतात बऱ्याच वेळेस. मग त्याचा परफॉर्मन्सवरती त्याचा रिझल्ट किंवा परिणाम इफेक्ट होण्याची शक्यता या टेस्टची खूप असते. ही टेस्ट करताना एक्झामिनर जो आहे कारण याच्यामध्ये परत आणखी जो ऑब्झर्वेशन करणारा आहे कारण तो काही परफॉर्मन्स टेस्ट आहे त्या परफॉर्मन्स टेस्टमध्ये ऑब्झर्वेशन ॲडमिनिस्ट्रेटरची भूमिका खूप महत्त्वाची असते. मग ती महत्त्वाची असताना म्हणून तो ट्रेन असा ऑब्झर्वर लागतो आणि तितकाच ट्रेन जो ॲनालिसिस करणारा असतो तोही तितकाच इंटरप्रेट करणारा तोही तितकाच ट्रेन असावा लागतो. जर तो नसेल तर याची जे आलेले स्कोर असाल किंवा इंटरप्रिटेशन असेल त्याचे काय म्हणतो त्याची हालत खूप खराब होईल. म्हणजे चुकीचे असे रिझल्ट समोरच्याला दिले जाण्याची असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं कल्चरल बायस अशी ही टेस्ट आहे. आता आपण मी थोड्या वेळापूर्वी आपण म्हणतो ना की स्पेसिफिक कल्चरमध्ये जर पाहिलं तर याच्यातले बरेच काही घटना काही पिक्चर्स काही ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी जगातल्या सगळ्या देशांना त्या लागू होत नाहीत. भारतात बऱ्याच याच्यासाठी ते उपयोगी ठरत नाहीत तिथे ते करतात. म्हणून ही कल्चरल बायस असलेली टेस्ट आहे. म्हणून हे हीच लिमिटेशन आहे. पण पूर्णतः जर पाहिलं
तर ही टेस्ट फक्त मुलांचा IQ सांगत नाही, तर मुलांची लँग्वेजची ॲबिलिटी, त्याचं मेमरी, त्याची रिझनिंग, त्याचा स्पीड, त्याचे स्पॅटियल ॲबिलिटी, याचं संपूर्णांचं एक व्यवस्थित असं प्रोफाईल देण्याचं काम ही टेस्ट ही करत असते. या पद्धतीने आपण जर पाहिलं तर या पद्धतीने ही टेस्ट आहे, किंवा WIS ही टेस्ट म्हणजे वेस्लर इंटेलिजन्स टेस्ट आहे. ह्या टेस्टवरती आपल्याला एक 10 मार्काचा प्रश्न वेस्लरच्या याच्यावरती येऊ शकतो. मग तो प्रश्न त्याच्या व्हर्बल टेस्टवरती पण येईल, किंवा परफॉर्मर टेस्टवरती येईल, किंवा पूर्ण वेस्लरच्या टेस्टवरती येईल. पण एक प्रश्न हमखास असण्याची शक्यता आहे. एक तर परफॉर्मन्स टेस्ट सांगा म्हणतील, किंवा तुमचे व्हर्बल टेस्ट सांगा म्हणतील, किंवा ओव्हरऑल टेस्ट चं तुम्ही एक्सप्लेनेशन करा, असं सुद्धा असेल. म्हणून आपण त्या पद्धतीने आपण तयारी करावी. आता सोशल इंटेलिजन्स स्केल, ही सोशल इंटेलिजन्स स्केल आपण इथून उद्या बघूया. काही याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करू, नाही तर आपण आजच्यासाठी थांबूया. काही असं मध्ये मध्ये वाटलं की सर थोडं फास्ट होतंय, कळत नाहीये, थोडं असं तसं सांगितलं तरी चालते. सजेशन्स अलाउड आहेत, आपलं हे नाही आहे, रिजिड नाही आहोत आपण. कोणीच सायकोलॉजीवाले आहोत तर रिजिडने चालत नाही आपल्याला. आपण फ्लेक्झिबल आहोत, तर तेही आपण सजेशन देऊ शकतात. आणि एखादी गोष्ट कदाचित माझ्याकडं सुटली असेल, किंवा मलाही नाही असेल माहिती, तर कदाचित तुम्ही पण ते सांगू शकतात की सर हे प्लस राहून गेलेलं आहे, ते आपण ऍड करू शकतो. त्याच्यासाठी पण आपण ओपन आहोत. कसं सांगावं, काय सांगावं, हा विचार अजिबात नाही करायचा. 28 फेब्रुवारी पर्यंत रिझल्ट लागेल सर. ठीक आहे, सगळ्यांचे धन्यवाद. काही प्रश्न नसतील तर आपण थांबूया. तर हे जे सेशन आपले आता 2-3 दिवसापासून झालेत सुरू, तर ते युट्यूबला केव्हा अपडेट होतील सर? म्हणजे आम्हाला अजून थोडं रिपिटेशन करून अभ्यास करायला सोपं जाईल जरा. कालचं सेशन झालंय ना सर युट्यूबला अपलोड. ओके ओके, येस सर, थँक्यू सर. तुम्हाला नाही मिळालं का ते? हा सर, नाही मी ऍक्च्युली मला वाटलं एकसाठी 2-3 दिवसाचे आपण असं करतो की काय, म्हणून मी म्हटलं जस्ट एकसाठी मग अपलोड होतील असं मला वाटतं सर. नाही, कालचं झालं बघा. बघा, बरं, लिंक पण बरं. लिंक टाकले मी ग्रुपला. ओके ओके, थँक्यू सर. ठीक. आणि सर जस्ट आपला थोड्या वेळापूर्वी बऱ्याच जणांचा विषय चालू होता की ते शोध निबंधा संदर्भामध्ये रिसर्च पेपर संदर्भामध्ये काही ऑफलाईन किंवा ऑनलाईन कार्यशाळा आता जस्ट आहे. हा, आपण मला मी ते तर ग्रुपला मेसेज पाहिला. बरं, दोघांनी मला पर्सनल पण मेसेज केले आहेत. हा, तर मी त्याबद्दल म्हटलं आपण नक्की एक सर प्राधान्याने. येस नक्की हा आपण संख्या बघूया, त्याच्यानुसार आपण ठरवूया त्याचं. निश्चित सर. आणि आपण हा, ठरवू की ते येस सर. पूर्ण झाल्यानंतर आपला रिसर्च पेपर एक इंडिव्हिज्युअली, त्या सत्रानंतर इंडिव्हिज्युअल एकाचा प्रश्न रिसर्च पेपर त्यांनी तयार करावा, किंवा त्याच्याने तो होईल याचाच आपण प्रयत्न करूया. म्हणजे पुढे पेपर हो ऑटोमॅटिक हो. तयार होत जातील. हा, येस सर, येस सर, नक्की. थँक्यू येस सर. येस येस येस. थँक्यू सगळ्यांना.